नमस्कार. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? थँक्यू. आणि आपल्या सगळ्यांना मनापासनं आधी सगळ्यांना अभिवादन करते. आणि एक जशी आता चैतन्यनी जी सूचना केली, तीच आपल्याला करते, की आपण सगळ्यांनी आपले माईक्स तर म्यूटवर ठेवायचे आहेतच. पण खरं तर आम्हाला वक्त्यांना तुमचे चेहरे दिसणं खूप गरजेचं असतं. पण आज आता इतकी मंडळी इथे असल्यामुळे आपल्याला आपले व्हिडिओज मात्र बंद ठेवायला लागणार आहेत. तर मी आपल्याला नम्र विनंती करते, म्हणजे हे सगळं बोलणं आणि हे सगळं स्मूथली पुढे जाईल म्हणून आपल्याला ही विनंती करते. आणि सर्वप्रथम मगाशी म्हटलं तसं मनापासनं अभिवादन करते. आपण हा जो प्रतिसाद दिलेला आहे, हा प्रतिसाद म्हणजे वक्त्याचा जो एक श्रावण असतो वक्त्याच्या मनातला, तो श्रावण फुलवणाराच आपला प्रतिसाद आहे. आणि जसं चैतन्य आता म्हणाला तसं, की इंद्रधनू बरोबर काम करणं हे नेहमीच कलावंतांना आनंददायी असतं. कारण त्यांच्या संकल्पना वेगळ्या असतात. त्या संकल्पना सादर करताना कलावंतांना पूर्ण फ्री हँड ज्याला आपण म्हणतो, तो इंद्रधनूकडनं मिळत असतो. आणि त्यामुळे नेहमीच या संस्थेबरोबर काम करताना आनंदाचं वातावरण असतं. आणि आजही आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, साथीनं हा आनंद द्विगुणित झाल्याचं मला इथे सुद्धा जाणवतंय. म्हणजे आपण आज प्रत्यक्ष एकमेकांना पाहू शकत नाही आहोत. पण तरी सुद्धा हा आनंद द्विगुणित झाल्याचं मला इथे ती लहर मला जाणवते. आणि असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम राहो. आजचा विषय श्रावण. म्हणजे जेव्हा हा विषय समोर आला तेव्हा मनात आलं, की काय विषय कसा सुरुवात करावी विषयाची? काय विचार नेमका पहिला मनात आला? तर पहिला विचार मनामध्ये आला, तो म्हणजे भगवंताचं गीतेमधलं वचन आठवलं. मासानां मार्गशीर्षोऽहम्. भगवंतांनी आपल्या विभूती सांगत असताना असं सांगितलंय, की मी महिन्यांमध्ये मी कोण आहे? तुम्ही महिन्यांमध्ये मला शोधलत तर कुठे शोधाल? तर मासानां मार्गशीर्षोऽहम्. मार्गशीर्ष म्हणजे मी आहे. का बरं भगवंतांना एकदम मार्गशीर्षच का म्हणावं असं वाटलं? एकतर तो 9वा महिना आहे. महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे मृगशिर ह्या नक्षत्रामध्ये चंद्र पौर्णिमेच्या वेळेला आहे. तिथून मार्गशीर्ष झालेला आहे. आध्यात्मिक पातळीवरती एक उन्नती दाखवणारा, उन्नतीच्या मार्गाने आपल्याला घेऊन जाणारा असा तो महिना असतो. म्हणून भगवंतांनी त्याला मार्गशीर्ष माझा आवडता महिना आहे असं कदाचित म्हटलं असेल. पण मला असं वाटतं, जर आपल्याला कोणी विचारलं, की तुमचा आवडता महिना कुठला? तर असं वाटतं, की आपल्यापैकी बरेच जण पटकन श्रावण असं सांगतील. आणि हे आज मी व्याख्यान या विषयावर देते किंवा बोलते म्हणून मी असं म्हणते अशातला भाग नाही. खरोखरच हा अतिशय एक उत्साहवर्धक असा महिना आहे. निसर्गाला टवटवी देणारा महिना आहे आणि मुख्य म्हणजे मन प्रसन्न करून टाकणारा महिना आहे. म्हणजे बघा ना, की 21 जुलैला यावर्षी श्रावण सुरू झाला आणि आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेल, की 20 तारखेला लॉकडाऊन संपल्यानंतर, उठल्यानंतर खास करून ठाणा, डोंबिवली मी जिथे राहते त्या भागातला मी अनुभव सांगते, की 20 तारखेला लॉकडाऊन संपल्यानंतर 21 तारखेला एकदम प्रसन्न वाटलं वातावरण. म्हणजे हे मानसिक सुद्धा असेल, पण त्याच्यामध्ये श्रावणाचा भागही आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळे एक प्रसन्नता देणारा, अतिशय टवटवीत असा हा महिना आहे. म्हणजे ग्रीष्माची तलखी झाल्यानंतर गरजत बरसत येतो तो आषाढ. हा आषाढ कसा दिसतो? तर मला तर कधी-कधी असं वाटतं, की हा आषाढ म्हणजे एखादा सराईत, तय्यार असा मल्ल आखाड्यामध्ये उतरावा. तसा हा आषाढ, आखाड असतो. त्यामुळे तो आडदांडच आहे आणि त्याची दांडगाईच चालू असते घरांवरती, कौलारांवरती. महिनाभर बरसतो. त्याला हवं तसं तो बरसतो. पण हळू तोही दमतो ना. आणि मग जसं आपलं मूल खेळून दमल्यानंतर, जसं शांत बसल्यानंतर आई हळूच खोलीचा पडदा बाजूला करते आणि त्या दमलेल्या मुलाकडे अतिशय कौतुकाने पाहत असते. अगदी तसंच मला वाटतं, की त्या दमलेल्या आषाढाकडे ढगांचा पडदा बाजूला करून सूर्य अलगद डोकावतो आणि तो पडदा बाजूला झाल्या क्षणी वाऱ्याच्या झुळकीबरोबर एक गिरकी घेऊन आपल्या समोर उभा राहतो, तो श्रावण. बीज अंकुरे अंकुरे हे जे ओळ आहे, ती मला वाटतं कधी-कधी की ही श्रावणासाठीच आहे. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. मी इंद्रधनूच्या आपल्या मंडळींना विनंती करते, की मला स्क्रीन शेअर करायचं आहे, तर त्याची मला अनुमती द्यावी. तर हा अंकुरण्याचा असा महिना आहे. बीज पडलेलं आहे, त्याच्यावरती आषाढाची बरसात झालेली आहे. बीज आता हळू रुजायला लागलेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे
की त्या बीजातनं अंकुर बाहेर पडण्याची. स्क्रीन शेअर कितीला आहे? होय होय मिळालं. धरित्रीच्या कुशीमधी बिय बियानं निजली, भरे पसरली माती जशी शाल पांघरली. आषाढातला पाऊस संपल्यानंतर मग श्रावणाकडे बघताना प्रतिभावती असणाऱ्या बहिणाबाईंची रसवती ही अशा रीतीनं सरस्वती ही अशा रीतीनं रसवती होते, नव्हे ती प्रसवती होते. आणि त्यांच्या असं लक्षात येतं की जी बी बियाणं पडलेली आहेत जमिनीमध्ये तिच्यावरती माती तर घातलेली आहेच, पण आपली मुलं निजल्यानंतर आई जशी अलगद हातानं त्या मुलांवरती एक मऊसर दुलई घालून जाते, अगदी तशीच ही धरतीची माया अशी आहे की त्या निजलेल्या बियाणांवरती एक अलगद हिरवी शाल ती घालून जाते. धरत्रीच्या कुशीमध्ये बिय बियाणं निजली, भरे पसरली माती जशी शाल पांघरली. या मातीमधलं जे बीज असतं ते हळूहळू अंकुरायला लागतं. आणि ते कसं बरं दिसतं हे मी सांगण्यापेक्षा प्रतिभावती बहिणाबाईच काय म्हणतात. बिय टरारे भुईत सर्व कोंब आले भरे, बिय टरारे भुईत सर्व कोंब आले भरे, गैहरलं शेत जसं अंगावर ती शहारे. वाचताना सुद्धा मन पुलकित होऊन जातं. ते रोमांच आपण आपल्या अंगावर सुद्धा अनुभवतो. आणि त्यातला टरारे हा शब्द जो काही आहे ना, तो ते बीज फुटल्यानंतर तो कोंब वर येण्याचा जो एक नादानुभव आहे, तो नादानुभव या एका टरारे या ह्याच्यातनं बहिणाबाई देऊन जातात. बिय टरारे भुईत सर्व कोंब आले भरे, गैहरलं शेत जसं अंगावर ती शहारे. अंगावरती शहारे असं जेव्हा बहिणाबाई म्हणतात ना, तेव्हा मला पटकन आठवण होते ती कालिदासाच्या मेघदूतातल्या एका श्लोकाची. कालिदासाच्या मेघदूतामधला यक्ष मेघाला सांगतो की मेघा, तू नीच पर्वतावरती जेव्हा जाशील तेव्हा खाली वाकून बघ फक्त. या नीच पर्वतावरती कदंबाची झाड आहेत. आणि हा कदंब दिसतो कसा, तर हा असा. ही कदंबाची झाडं आहेत आणि हे कदंबाची फुलं म्हणायची किंवा फळं म्हणायची ती त्यावेळेला फुलून येतात पावसाळ्यामध्ये. आणि यक्ष म्हणतोय मेघा, तू नुसतं वरून खाली बघ. हा सगळा वृक्ष जो आहे, हा सगळा पर्वत जो आहे तो कदंब वृक्षाने बहरलेला आहे. त्या कदंब वृक्षाला आता ही फळं फुलं लगडलेली आहेत आणि तू जेव्हा वरून पाहशील तेव्हा तुला असं वाटेल की या पर्वताला तुझ्या येण्यामुळे रोमांच आल्यात की काय. कारण या फुलाच्या अंगावरचे बारीक बारीक तंतू जे आहेत ते कालिदासाला रोमांचासारखे वाटतात. मगाशी बहिणाबाईंनी दिलेली उपमा की जसं अंगावर शहारे आलेत तसं ते गवताची छोटी छोटी तृणपाती त्यांना दिसतात. आणि इकडे कालिदास कदंबाच्या फुलांवरचे जे बारीक बारीक केसर आहेत, तंतू आहेत, ते सुद्धा त्याला रोमांचासारखेच वाटतात. या दोन्ही ओळी जेव्हा माझ्या समोर आल्या तेव्हा मी थक्क झाले. मी म्हटलं की कुठे कालिदास संस्कृत काव्यामध्ये काही रचणारा, कुठे बहिणाबाई. बहिणाबाईंनी कालिदासाचं मेघदूत वाचण्याची सुतराम शक्यता नाही. पण असं असताना सुद्धा दोघांना जेव्हा निसर्गाच्या बाबतीत काही उपमा द्यावीशी वाटते, काही वर आल्यासारखं असं वाटतं, तेव्हा त्या दोघांनाही शहाऱ्याची, पुलकित होण्याची, रोमांचित होण्याचीच उपमा द्यावीशी वाटते. याचं खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे आपण वरकरणी दिसायला वेगळे असतो, आपलं नाव वेगळं असतं, रूप वेगळं असतं, लिंग वेगळं असतं, आपण वेगवेगळ्या काळात जन्माला आलेलो असतो. पण जसं म्हणतात की हे सगळं असताना सुद्धा आपलं विश्व मन मात्र एक असतं, ज्याला अनकॉन्शियस माइंड म्हणतात. ते मात्र सगळ्यांचं एकच असतं. आणि त्यामुळे काही गोष्टींना जगाच्या पाठीवर कोणीही कुठेही ती बघितली तरी नेमकी तीच उपमा दिसते, तीच उपमा सुचते. अगदी हेच या बाबतीमध्ये घडलं असावं असं मला या दोन ओळी वाचताना वाटलं. ही अंकुरण्याची त्यांनी दिलेली उपमा आहे. इथूनच मला आठवण झाली ती बोरकरांच्या एका कवितेची. म्हणजे पूर्ण कविता सांगत नाही, पण बोरकरांनी लिहिलेल्या दोन ओळी मात्र ह्या बाबतीत नक्की सांगते. बोरकर असं म्हणतात की झुरुमुरू या धारा लागती झरू, झुरुमुरू या धारा लागती झरू, हरपले होते ते पाहे हळूच अंकुर. बाबा बोरकर सुद्धा नेमकं ह्याच गोष्टीवरती प्रकाश टाकतायत की हा रुजण्याचा महिमा आहे, हा अंकुरण्याचा महिना आहे. झुरुमुरू या धारा लागती झरू, हरपले होते ते पाहे हळूच अंकुरू. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की हातातनं काही गोष्टी निसटून गेल्या, काही गोष्टी घरंगळून गेल्या, पण त्या घरंगळलेल्या गोष्टी कुठे ना कुठेतरी रुजणार आहेतच.
त्या घरंगळलेल्या गोष्टी कुठे ना कुठेतरी उमलून पुन्हा वर येणार आहेतच, याचा विश्वास बाबू बोरकर ह्या ओळीतनं देतात. मला तर नेहमी असं वाटतं की आता इथे या चित्रामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की सगळी अवतीभोवतीची जमीन शुष्क वाटते, दगड आहेत, धोंडे आहेत, छोटे खडे आहेत, पण असं असताना सुद्धा त्याच्यामध्ये एक हिरवं झाड वर आलेलं आहे, एक रोप वर आलेलं आहे आणि त्याला पूर्णपणे फुललेलं एक फूल सुद्धा लगडलेलं आहे. कधीतरी हे बीज कुठेतरी पडलं असणार आहे, त्याच्यावर कधीतरी पाण्याचे काही थेंब पडले असणार आहेत आणि त्यातनं हे वर आलेलं आहे. त्यामुळे जे हातून निसटून गेलं ते सुद्धा कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी रुजत असतंच. हा विश्वास बाबू बोरकर ह्या 2 ओळीतनं देतात. या ओळी जेव्हा जेव्हा मी वाचते तेव्हा मला नेहमी वाटतं की बाबू बोरकर फक्त निसर्गाविषयी बोलत नाही, हे कदाचित आपल्यालाही तितकंच लागू असावं. म्हणजे आयुष्य जगत असताना, वय वाढत असताना बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की आपण इतकं केलं पण आपल्या हातामध्ये काही नाही. अनेकांना असं वाटतं आपण इतकं केलं, आपल्या हातात काही नाही उरलं, सगळं घरंगळून गेलं, सगळं कुठे कुठे हरवून गेलं, निसटून गेलं, हातात काहीही राहिलं नाही. तेव्हा बाबा सांगतात जणू ह्या ओळीतनं की अरे निराश होऊ नका, हातातनं घरंगळून खाली पडलाय ना, ते रुजल्याशिवाय राहणार नाही. एक एवढंसं बी पडतं, त्याला सुद्धा श्रावण रुजवतो, त्याला सुद्धा अंकुर देतो. मग तुमच्या हातातून काही चांगल्या गोष्टी पडल्या असतील, तर त्या रुजल्याशिवाय कशा राहतील? असा एक अतिशय सुंदर विचार मला वाटतं बाबा या ओळीतनं मांडतात. आणि बाबांचं आणि श्रावणाचं प्रेमच काही वेगळं आहे. एका कवितेत तर बाबा बोरकर श्रावणाचं इतकं सुंदर वर्णन करतात. त्यातल्या इंद्रधनुष्याचं वर्णन करतात, मोराच्या पिसाऱ्याचं वर्णन करतात, फुलपाखरांचं वर्णन करतात, त्यातल्या रंगांचं वर्णन करतात आणि इतकं सगळं झाल्यानंतर शेवटच्या 2 ओळींमध्ये बाबू बोरकर काय सांगतात? ते म्हणतात की यांच्या लावण्याचा दुणा येथ श्रावणाचा हर्ष. हे जे सृष्टीतलं सौंदर्य आहे ना, ते दुणावतं, ते द्विगुणित होतं. कशानं? यांच्या लावण्याचा दुणा येथे श्रावणाचा हर्ष. अशा मोसमी गोव्यात या खरंच 1 वर्ष. हे सगळं अनुभवायचं असेल तर गोव्यामध्ये 1 वर्ष तरी श्रावणामध्ये येऊन जा, असं प्रेमाचं निमंत्रण बाबू बोरकर आपल्याला देतात श्रावणातला गोवा पाहण्यासाठी म्हणून. बाबू बोरकरांच्या कविता, त्यांचं श्रावणावरचं प्रेम, इतकं बोलल्यानंतर एक कविता आणखीन किंवा त्यातल्या काही ओळी त्याचा त्याचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही. गडद निळे जलद भरून आले. गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. टप 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 पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब. टप 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 पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब. वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. काय शब्द आहे! नुसतं एक कडवं वाचत असतो, या लईमध्ये जेव्हा आपण वाचतो, ह्या गतीमध्ये जेव्हा आपण वाचतो, तेव्हा असं लक्षात येतं की जणू हे वाचत असताना असं वाटतं की वर्ण श्रावणाची धारच बरसते आपल्यावरती, असे हे शब्दांचा महिमा आणि असे शब्द बाबा वापरतात. खरं सांगायचं तर आता यातले बरेचसे शब्द आपल्या हातातून घरंगळत चाललेले आहेत, भाषेतून सुद्धा घरंगळायला लागलेले आहेत. किती सुंदर शब्द. आणि गडद निळे जलद भरून आले. आता जलद हा शब्द सहज मनात विचार आला की जलद हा शब्द, आता हा शब्द आजच्या काळामध्ये पावसासाठी म्हणजे पावसाच्या ढगासाठी फार कमी वापरला जात असेल. म्हणजे मुंबईतल्या मंडळींना तर जलद हा शब्द ढगांसाठी आठवतच नाही, तर आपल्याला काय आठवतं? 8:45 जलद लोकल आज उशिराने धावणार आहे. उशिरानं धावणारी जलद लोकल एवढंच आपल्याला आठवतं. इतकं आपण आता ह्या सगळ्यात संकुचित होत गेलेलो आहोत. आणि जलद म्हटल्यानंतर तो ढग दिसतच नाही हो डोळ्याला. जलद नाही, जलद. हा जलद म्हटल्याबरोबर तो ढग दिसायला लागतो. ही संस्कृतची गंमत आहे. जलद, सुखद, वरद, द म्हणजे देणारा आणि म्हणून जल देणारा तो जलद. असे किती शब्द या ढगांसाठी. संस्कृत भाषा नुसती उधळत जाते. नीरद, अंबुद, तोयद, वारिद, जलधर, पयोधर, वारिवाह, अंबुवाह, कित्येक शब्द ढगांसाठी वापरले. द देणारा, वाह वाहून देणारा, धर धरून ठेवणारा, आणि हे सगळे शब्द पाण्याशी संबंधित. एक एक शब्द हा इतका सुंदर, एक काय म्हणून असा वजनदार आणि एक असा चमकता हिराच जणू या संस्कृत भाषेतला. नीरद, अंबुद, वारिवाह, तोयद, जलधर, आणि गंमत म्हणजे हे इतके शब्द आहेत ढगांसाठी
पण लक्षातच आपण घ्यायला पाहिजे की हे सगळे शब्द हे पावसाळ्याच्या ढगांसाठीच फक्त आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या ढगांसाठीच आहेत. काळ्या मेघांसाठीच आहेत. मग इतर ह्याला शब्द आहेत की नाही संस्कृतमध्ये? का फक्त वर्षा ऋतूच्या ढगांसाठीच आहे? संस्कृत भाषा ही इतकी संपन्न आहे की त्याच्यामध्ये नुसतं पाणी वाहून नेणाऱ्या ढगांसाठी इतके शब्द आहेत. मग वर्षा ऋतू खेरीज सुद्धा अनेक शब्द आहेत ढगांना. विशेष म्हणजे ढगांची नावं तर दिलेली आहेतच, पण या ढगांना कुळं असतात. म्हणजे आपली कशी कुळं असतात, आडनावं असतात, तशी या ढगांची सुद्धा कुळं असतात असं म्हटलंय. मेघदूतामध्ये सुंदर उल्लेख आलाय. जातम वंशे भुवन विदिते पुष्करा वर्तकाना. यक्ष म्हणतो, मेघा मला माहिती आहे, अरे तू खूप मोठा आहेस. का? कारण तू पुष्करा वर्तकांसारख्या कुळामध्ये जन्माला आलेला आहेस. तेव्हा आपल्या लक्षात येतं की या मेघांना कुळं असतात. पुष्कर, आवर्तक ही कुळं आहेत मेघांची, आणि एवढा विचार आपल्याकडे झालेला आहे. कुठल्या कुठल्या प्रकारचे मेघ असतात? तर त्याची सुद्धा कित्येक नावं सांगितलेली आहेत आपल्याला. आवर्तक मेघ आहेत, कुंजर मेघ आहेत, पुष्कर मेघ आहेत. आता यांची काही विशेषण आहेत की नाही, काही वेगळेपणा आहे की नाही, तर तोही सांगितलाय. वातावरण नावाच्या एका अतिशय जुन्या पुस्तकामध्ये या सगळ्याचा अभ्यास मांडलाय. इतकंच नाही तर ब्रह्मांड पुराणामध्ये सुद्धा ढगांचा विचार केलाय. आषाढ श्रावण महिन्यात म्हणजे पाणी घेऊन येणाऱ्या ढगांचाही वेगळा विचार झालेला आहे. या वातावरण पुस्तकामध्ये इतकं छान सांगितलंय की आवर्तक मेघ कुठले, तर जे खूप उंचीवरती असतात, म्हणजे साधारण 30,000 फुटांवरती जे असतात, आणि ते दिसतात कसे, तर ते म्हणजे कापूस पिंजून ठेवल्यावर जसा दिसतो की नाही तसे दिसणारे. म्हणजे आपण विमानात न जाताना पटकन असं वाटतं ना कधी कधी की ही खिडकी उघडावी आणि झटकन अशी मूठ भरून मेघ आपल्या हातामध्ये घ्यावेत. ते आवर्तक ढग, पांढरे शुभ्र कापूस पिंजून ठेवलेले 30,000 फुटावरचे. मग आणि दुसरे आहेत ते कुंजर मेघ. कुंजर म्हणजे जे गोलाकार एकमेकांच्या वरती रचलेले असतात. म्हणजे लहान मुलांच्या गोष्टींच्या पुस्तकामध्ये जेव्हा चित्र काढतात मेघांची, ती जशी गोल 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 म्हणजे हत्तीनी सोंड गोल केल्यानंतर जशी दिसेल ना, तसे ते कुंजर मेघ आहेत. ते 6,000 फुटांवरती असतात. पुष्कर नावाचे मेघ आहेत. हे पुष्कर मेघ कुठे असतात? तर हे पुष्कर मेघ 3,000 फुटांवरती असतात. आणि ते दिसतात कसे, म्हणजे ओळखायचे कसे, तर सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला लांब लांब पट्टे येतात मेघांचे, लांब लचक पट्टे येतात. हे पट्टे असणारे मेघ म्हणजे पुष्कर मेघ. आवर्तक या परवाच्याच मला वाटतं 22 जुलैला संध्याकाळी हे असं आकाश होतं. आणि ह्यातला एक जो अगदी डावीकडचा वरचा जो फोटो आहे तो आमचे स्नेही आमचे मित्र रामदास खरे यांनी परवा फेसबुकला अपलोड केलाय. रामदासजी, तुम्ही इथे असाल तर आपण काढलेला अतिशय सुंदर फोटो मी इथे वापरलेला आहे. आणि बाकीचे 2 सुद्धा 22 जुलैला काढलेले फोटो आहेत. किती सुंदर आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा पट्टे असणारे मेघ आपल्याला दिसत आहेत, जे पुष्कर मेघ आहेत. सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला जे दिसतात ते. अर्थात हे 3 गोष्टी सांगितल्यात, पण त्याच्याबरोबर आणखीनही आहेत. आवर्तो निर्जलो मेघः संवर्तस्तु बहुदकः पुष्करो दुष्कर जलो द्रोण सम्यक प्रपूरकः. म्हणजे आधी सांगितली ती त्यांची उंची किती आहे ती सांगितली, ते कसे दिसतात ते सांगितले. आता ह्यांचं वैशिष्ट्य सांगायला पाहिजे, ते म्हणजे हे पाणी नेताना कसं पाणी नेतात, तर आवर्तो निर्जलो मेघः याच्यावरनं पण आपल्या लक्षात येईल की आवर्तामध्ये पाणी नसतं. संवर्तस्तु बहुदकः, संवर्तक हे जे मेघ आहेत ते मात्र भरपूर पाण्यानं भरलेले असतात. पुष्करो दुष्कर जलः, आपल्याकडे असं म्हटलंय की पुष्कर मेघ हे दुष्काळाचे कधी कधी जनक असतात. ते भरपूर पाणी पाडतीलच याचा नेम नसतो. पण द्रोण हा सम्यक प्रपूरकः, पण द्रोण नावाचे जे मेघ आहेत ते मात्र भरभरून पाणी देणारे मेघ आहेत. मला हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण ज्याला ढग म्हणून मोकळे होतो, त्या ढगांमध्ये सुद्धा किती वैविध्य आहे आणि ते आपल्या पूर्वजांनी कसं उत्तम टिपलेलं आहे. नुसतं टिपून ठेवलं नाही, तर त्याच्यावरती विचार केला, त्याच्यावरती अभ्यास केला आणि असं सुंदर काहीतरी जन्माला घातलं. आवर्तो निर्जलो मेघ संवर्तस्तु बहुदकः पुष्करो दुष्कर जलो द्रोण सम्यक प्रपूरकः. हे सगळे जे मेघ आहेत आता आपण जे पाहिले, हे सगळे आषाढ श्रावण महिन्यातले पाणी वाहून नेणारे मेघ आहेत.
ही एवढी त्यांची नावं आहेत, पण एका मेघाचा उल्लेख आवर्जून करायला हवा आणि तो म्हणजे जिमूत. जिमूत नावाचा मेघ श्रावण महिन्यातला, ज्याचा उल्लेख आषाढ श्रावण महिन्यातला, ज्याचा उल्लेख मेघदूतामध्ये येतो. जिमूत, काय अर्थ आहे हो जिमूतचा? तर ह्या शब्दाची फोड केली तर आपल्याला अर्थ लगेच कळतो. जी हा जीवनासाठी आहे, म्हणजे जीवनस्य, जलस्य, मूतः म्हणजे पटबंध, हा पाणी वाहून नेणारा पडदा किंवा पाणी वाहून नेणारी पखाल असावी, ती म्हणजे जिमूत. आणि आणखीन एक शब्द आपल्या परिचयाचा जो काळ्या ढगांसाठी वापरला जातो तो म्हणजे मेघ. आता मेघ ह्या शब्दाची काय व्युत्पत्ती, कुठून आला हा मेघ शब्द, त्याबद्दल तर बोलूच या, कारण आपण तो नेहमीच्या वापरात आहे. आपल्या असंख्य गाण्यांमध्ये मेघ हा शब्द येतो, त्यामुळे त्याच्याविषयी तर बोलूच या. पण मला आत्ता आठवते ती मेघ ह्या शब्दावरनं एक वाचलेली कथा. ही कथा आहे कल्पसुमांची माला ह्या पुस्तकामध्ये. हे पुस्तक लिहिलंय मला ज्यांनी MA ला मी जेव्हा होते त्यावेळेला बाणभट्टाची कादंबरी अतिशय रसमयी करून शिकवणाऱ्या आमच्या बाई कोरडेबाईंच्या पुस्तकात आहे, नीला कोरडे यांच्या पुस्तकात. ही कथा मूळ जैन ग्रंथामधली आहे. नाय धम्म कहाओ असं त्या ग्रंथाचं नाव आहे, म्हणजे नीती धर्माच्या कथा. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय तर महावीरांनी काही शिकवण घालून दिली समाजाला. त्या शिकवणीमधले महत्वाचे मुद्दे घेऊन घेऊन अतिशय सुंदर कथा रचलेल्या आहेत आणि त्या कथा ह्या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आल्यात. ही जी कथा आहे, जी मला मेघ या नावावरनं आठवली, ही कथा अहिंसेचं उत्तम उदाहरण म्हणून ही कथा सांगितली जाते. काय झालं होतं तर एकदा एका जंगलामध्ये, खूप मोठं जंगल होतं, त्या जंगलामध्ये खूप मोठा वणवा लागला आणि इतका पसरत गेला तो वणवा की त्याच्यामध्ये कोणाला वाचण्याचं काही शक्यताच नव्हती. आणि म्हणून सगळे प्राणी मात्र धावत सुटले. कुठे धावत सुटले तर त्या जंगलाच्या बाहेर जाऊन उभे राहिले. तिथे मोकळी जागा होती, भरपूर मोकळी जागा होती, तिथे जाऊन उभे राहिले. पण प्राणी मात्र इतके होते, त्या काळातलं जंगल होतं त्यामुळे प्राणी मात्र इतके होते की ते सगळे जण तिथे आले आणि एवढी प्रचंड गर्दी झाली. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट घडली होती, जंगलामधले सगळे प्राणी बाहेर धावत आले, त्याच्यामध्ये त्यांच्या नकळत सगळे प्राणी एकत्र उभे राहिले, म्हणजे एकमेकांचे शत्रू असणारे प्राणी सुद्धा एकमेकांच्या जवळ उभे राहिले. म्हणजे मोराच्या बाजूला साप होता, सापाच्या बाजूला बेडूक होता, सिंहाच्या बाजूला हरिण होतं. कारण आता कुणी कुणाचा शत्रू नव्हता, कारण प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यामध्ये मग्न होता आणि म्हणून सगळे जण एकत्र उभे होते. एवढी गर्दी झाली प्राणी मात्रांची की कुठे उभं राहावं, कसं उभं राहावं काही कळेना. आणि तेवढ्यामध्ये एक छोटासा इटुकला पिटुकला ससा स्वतःसाठी जागा शोधत इकडे तिकडे हिंडत होता. तेवढ्यात तो कुठून तरी घुसून 2 प्राण्यांच्या मध्ये उभा राहिला. त्याच्या लक्षात आलं की अगदी कमी जागा आहे, पण आपल्याला इथंच उभं राहायचंय. तेवढ्यात काय झालं, बाजूचा जो प्राणी होता त्याने आपला पाय वर घेतला. पाय वर घेतला म्हटल्या बरोबर हा जो छोटासा ससा होता तो त्या प्राण्याच्या पायाच्या खाली जाऊन उभा राहिला. म्हणजे आता झालं होतं असं की सशाला कळलं होतं की आपण एका मोठ्या प्राण्याच्या पायाखाली उभे आहोत. आणि हत्तीला सुद्धा कळलं होतं की आपल्या खाली कुणीतरी एक छोटस जनावर येऊन आश्रयाला थांबलेलं आहे. आता करायचं काय, त्याला हकलायचं कसं, कुठे काढायचं, हकलून बाजूला काढायचं कुठे, कारण गर्दी इतकी आहे की त्याला ठेवू तरी कुठे. आणि म्हणून हत्ती विचार करत राहिला. त्याच्या मनात पटकन विचार आला की या एवढ्याशा छोट्याशा प्राण्यानं माझ्या पायाचा आश्रय घेतलेला आहे, तर त्याला आता ह्या आश्रयापासून मी दूर करणार नाही. आणि म्हणून तो हत्ती 3 पायांवर उभा राहिला आणि 4था पाय त्याचा जो होता तो असाच्या असा वर ठेवला. आणि जणू त्या छोट्याशा सस्यावरती त्यांनी सावलीच धरली. पण झालं असं की एवढं सगळं वजन 3 पायांवरती पेलण्याची हत्तीला सवय नव्हती. हळूहळू तो वणवा विझत गेला. लोक सगळे ती प्राणी मात्र होते ते पांगत गेले आणि एकदम हत्ती खाली पडला आणि गतप्राण झाला, कारण ते त्याला वजन पेलवलं नाही आणि तो मरून गेला. आता त्यांनी जी अहिंसा दाखवलेली होती ही अहिंसा वरच्या दरबारामध्ये नोंदवली गेली. तो गेला पण त्याची अहिंसा सुद्धा तिथपर्यंत पोहोचली आणि ती नोंदवली गेली. आणि ह्या अहिंसेचं फळ म्हणून त्याला पुढचा जन्म जो मिळाला तो मानव जन्म मिळाला. आणि मानव जन्मामध्ये सुद्धा तो अतिशय चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला. इतकंच नाही तर त्याचे आई वडील हे राजा राणी होते. श्रेणिक नावाचा राजा आणि त्याची पत्नी. हे बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा त्या राणीनं याच्याकडे पाहिलं
आणि त्याच्याकडे पाहता क्षणी राणीच्या ओठांवरती नाव आलं त्याचं आणि तिने पटकन त्याला मेघ अशी हाक मारली. ही कथा पुढे बरीच जाते, मी इथेच थांबते कारण मला ह्या वाक्याने थांबवलं. हत्तीने अहिंसेचं कार्य केलं, तो पुनर्जन्म त्याला मिळाला, तो मनुष्य रूपात आला आणि त्याच्या आईने त्याला बघता क्षणी मेघ असं म्हटलं. इथेच मी थांबले कारण मला असं जाणवलं की हे फक्त या कथेमध्ये घडत नाही, तर अशा असंख्य कविता आहेत, अशी असंख्य गीतं आहेत, लोकसाहित्यामध्ये असे उल्लेख येतात की ज्याच्यामध्ये हत्तीला मेघाची आणि मेघाला हत्तीची उपमा दिली जाते. काय या दोघांमध्ये असा विचार मनामध्ये आला आणि दोघांमधलं साम्य ही कथा आपल्याला दाखवते. मेघ काय करतो तर इतरांचा उष्मा कमी व्हावा म्हणून स्वतः सावली धरून उभा राहतो आणि त्यांची सगळी तहान भागावी म्हणून आपल्यातलं सगळं देऊन संपून जातो. या कथेतल्या हत्तीने सुद्धा नेमकं तेच केलं होतं की त्या छोट्याशा सशावरती सावली धरली होती त्याचा दाह कमी व्हावा म्हणून, आणि ते करता करता स्वतःतलं सगळं चैतन्य त्याचं संपून गेलं. मला वाटतं इथेच मेघ शब्दाचा अर्थ स्पष्ट होतोय. मेघ हा शब्द मिह या धातूतनं निर्माण झालाय. मिह म्हणजे वर्षाव करणे, देऊन टाकणे. आपल्यातलं जे जे काही आहे ते देऊन टाकणं, हे मिह म्हणजे मेघ आपल्याला सांगत असतात की जे काही आहे ते देऊन टाका, कारण देणं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि जसा मेघाचा उल्लेख त्या कथेमध्ये आला तसाच कालिदासाच्या श्लोकामध्ये सुद्धा येतो. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानु वक्र क्रीडा परिणतगज प्रेक्षणीयम ददर्श. इथे सुद्धा कालिदासाला मेघ दिसतो. तो कसा दिसतो तर आपल्या सुळ्यांनी जमीन उकरत उकरत चाल करून येणाऱ्या एखाद्या हत्ती सारखाच दिसतो. म्हणजे मेघ आणि हत्ती यांच्यातलं साम्य खरंच खूप वेगळं आहे. द्यायला शिका असं सातत्यानं मेघ सांगतायत. आणि मग काय होतं दिल्यानंतर? गौरवम प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचयात. गौरवम प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचयात स्थितिरुच्चैहि पयोदानाम पयोधीनाम अधस्थिती. दिलं की मोठेपणा मिळतो, साठवल्याने मोठेपणा मिळत नाही. हे मेघ आपल्या उदाहरणात दाखवतात. स्थिती ही उच्चही पयोदानाम, देणाऱ्या मेघांची स्थिती वर आकाशात असते तर घेणाऱ्या समुद्राची स्थिती मात्र खाली असते. हे पावसाळ्यातले आषाढ श्रावणातले मेघ आपल्याला हेच दाखवत असतात. दिलेत तर गौरव प्राप्त होईल. आणखीन एक गोष्ट सांगतात हे आषाढ श्रावणातले मेघ, ते म्हणजे घेताना खारं घेतलं तरी देताना गोडच द्या. कारण घेताना समुद्रातलं खारं पाणी घेणार आहात पण देताना मात्र गोडच द्या. मला वाटतं यामुळेच आपल्या संतांना मेघाची उपमा दिली जाते. समाजातले खार विखार हे सगळं त्यांनी सहन केलं, पण आपल्या मुखातनं एकही अपशब्द किंवा अवशब्द या संतांनी कधी उच्चारला नाही. घेताना खारं घेतलं तरी देताना गोडच द्या, हा त्यातला भाव. आणि काय सांगतात हे मेघ? कृष्णी भवन्ति गृह्णन्त उदधी जलम जलधरा प्रयत्नेन धवधी भवन्ति खलु ददतो ददत गृह्णन्तरम परीक्षस्व. एक सांगितलं दिलं तर वर चढाल, दुसरं सांगितलं खारं घेतलं तर देताना मात्र गोडच दिलं पाहिजे, आणि तिसरं सांगितलं की कृष्णी भवन्ति गृह्णन्त, तुम्ही जेव्हा पाणी घेता समुद्रातनं, मेघांच्या बाबतीत चाललंय की पाणी घेतो जेव्हा आपण समुद्रातनं तेव्हा हे मेघ काळे होऊन जातात, पण जेव्हा ते सगळे बरसून जातात त्यावेळेला मात्र ते मेघ धवली भवंती, ते शुभ्र होऊन जातात. सुभाषितकार आपल्याला म्हणतोय शेवटच्या ओळीमध्ये, बघा बघा अंतरम प्रेक्षस्व, पहा पहा त्यातला अंतर पहा. ददत गृह्णत, देणारा आणि घेणारा यांच्यातलं अंतर किती सुंदर आहे ते पहा. देणारा हा गोरा असतो तर घेणारा हा काळा असतो. असं एक वेगळंच विचार या ठिकाणी कवी आपल्याला सांगतात. हे सगळं आठवण्याचं कारण एकच, श्रावणातला मेघ. आणि श्रावण सोसतो विजांचा कल्लोळ, विठ्ठल वाघांच्या 2 ओळी आहेत. किती सुंदर वर्णन केलंय श्रावणाचं. श्रावण सोसतो विजांचा कल्लोळ तरी अमृताचा ओठात सुकाळ. श्रावण सोसतो विजांचा कल्लोळ तरी अमृताचा ओठात सुकाळ. विजा नुसत्या कडाडत असतात पण ओठामध्ये मात्र त्याच्या अमृतच असतं. हेच परत सांगितलं, मराठी भाषेतनं सांगितलं आणि इतकं सुंदर सांगितलं. हे काय येत आहे माझ्या ह्याच्यावरती माझ्या लक्षात येत नाहीये. 1-2च मिनिटं, ह्याच्यावरती रेषा येत आहेत कसल्या. ठीक आहे. श्रावण सोसतो विजांचा कल्लोळ तरी अमृताचा ओठात सुकाळ, विठ्ठल वाघांच्या ह्या 2 ओळी आहेत. या 1-2च मिनिटं.
काहीतरी त्या ह्याच्यावरती रेषा येत होत्या म्हणून मी जरा 2 मिनिटं थांबली आहे. श्रावण सोसतो विजांचा कल्लोळ. ह्या विजा आहेत, या विजांच्या बाबतीत सुद्धा किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे याच्यामधनं वीज आणि मेघ हे कायम एकत्र असतात. या विजेच्या बरोबर असणाऱ्या मेघाला सुदामन असं म्हणतात. हा सुद्धा पावसाळ्यातलाच एक मेघ सुदामन. आणि या सुदामन कोणाबरोबर असतो? त्याच्या बायको बरोबर असतो. म्हणजे सुदामनची सौ, ती सौदामिनी. ही सौदामिनी आणि सुदामन हे कायम एकत्र असतात. आपल्याकडे श्रावण महिन्यामध्ये दाम्पत्याचं महत्व असतं. आपण कुठलीही पूजा केली श्रावण महिन्यामध्ये तरी मेहुण घालतो जेवायला. दाम्पत्याचं एकंदरीतच भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे. कारण प्रकृती पुरुष आहेत, शंकर पार्वती आहेत, विष्णू लक्ष्मी आहेत, सगळं शिव आहे, त्या शिवानीच जन्माला घातलेली शिवा आहे. त्यामुळे सगळीकडे ही दाम्पत्य सृष्टी आपल्याला दिसते. तर तसं हे आभाळातलं श्रावण महिन्यातलं मेहुण आहे सुदामन आणि सौदामिनी. लॉकडाऊन मध्ये दुसरं कोणी नाही मिळालं मेहुण जेवायला तर यांना जेवायला बोलवायला हरकत नाही. तर हे दोघं जण, ही जी वीज आहे या विजेला बऱ्याच ठिकाणी मेघाची पत्नी असं म्हटलंय. पण सगळीकडे हे रूपक आपल्याला दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी ती मेघाची पत्नी म्हणून येत नाही. काही ठिकाणी या विजेला ढगाची बहीण, मेघाची बहीण असं म्हटलंय. आणि हा ढग येतो कशासाठी येतो हो? तर त्याला पृथ्वीशी लग्न करायचं असतं म्हणून तर येतो, असं एक रूपक रंगवलेलं आहे. अनेक निसर्ग कन्यांनी म्हणजे निरक्षर स्त्रियांनी शेतामध्ये काम करता करता काही ओव्या गायल्या. त्याच्यामध्ये हे रूपक त्यांनी इतकं बहारीने रंगवलंय की हा मेघ येतो कशासाठी येतो? तो पृथ्वीशी लग्न करायला येतो. आणि मग या विजेचं काय काम त्याच्यामध्ये? तर वीज ही त्याची धाकटी बहीण आहे. आणि मग ती काय करते? तर ती करवली आहे, हातामध्ये करा घेऊन आलेली आहे. आणि करवलीचा दोरा फार मोठा असतो आणि म्हणून आधी ती येते, मग ढग येतो आणि मग पृथ्वीचं आणि त्याचं लग्न होतं. इतकी सुंदर ओवी आहे. या निरक्षर स्त्रिया हे सगळं रूपक मांडत असताना असं म्हणतात की मेघरायाचं लगीन आभाळ वाजवी डफ. मेघरायाचं लगीन आभाळ वाजवी डफ, इज बाई करवली तशी येती या झप झप. असं त्या विजेचं एका वेगळ्याच रूपामध्ये आपल्याला त्या दर्शन घडवतात आणि सांगतात की आभाळाचं छान वाजंत्री वाजतीये, लग्नाच्या मिरवणुकीत फटाके उडवतात, अनार उडवतात. मग इथं काही आहे की नाही? तसं आहे म्हणतात. इज कडाडती बाई झाड झडाडती, इज कडाडती बाई झाड झडाडती, धरणी बाय बघा आला तुझा पती. असं ह्या सगळ्या धामधुमीमध्ये ह्या पृथ्वीचा पती आलेला आहे. हा पती म्हणजे मेघ आहे. मला पुन्हा इथे मगासचा एक मुद्दा घ्यावासा वाटतोय की आता हे जे वर्णन करणाऱ्या ह्या बायका आहेत, श्रावणाचं वर्णन करणाऱ्या, या निरक्षर आहेत. त्यांनी वेद वाचले असण्याचा काहीही शक्यता नाही, कुठलाच संभव नाही. पण गंमत म्हणजे वेदामध्ये सुद्धा मेघ आणि पृथ्वी यांचं लग्न आहे किंवा हे दोघं एकमेकांचे पती पत्नी आहेत असं वर्णन येतं. तिथे थोडंसं आणखीन वेगळं रूपक येतं. वेदांमधल्या ऋषींनी पृथ्वीला गौ म्हणजे गाय मानलाय. तर आवाज करत येणारा म्हणजे हुंकार देत येणारा तो मेघ म्हणजे बैल आहे असं म्हटलंय. आणि तो बैल जेव्हा बरसतो तेव्हा तो रेत बरसतो, ते पृथ्वीमध्ये पडतं आणि पृथ्वी गर्भवती होते असं वेदांमध्ये वर्णन केलंय. वेदांमध्ये तेच रूपक इकडे खाली निरक्षर स्त्रियांमध्ये. म्हणजे हे सगळं अचंबित करणार आहे आपल्याला. निसर्गाचा हा सोहळा हे ज्या दृष्टीतनं पाहतात, ज्या डोळ्यांनी पाहतात, त्या डोळ्यांना खरं सलाम केला पाहिजे या ऋषींच्या आणि ह्या स्त्रियांच्या सुद्धा. त्यामुळे हा गर्भाधानाचा असा काळ आहे. बगळ्यांच्या बाबतीत सुद्धा याचा उल्लेख येतो की बगळ्यांचं गर्भाधान श्रावण महिन्यामध्ये होतं. आणि म्हणून जे निसर्गाच्या जवळ आहेत त्यांचं इतकं सूक्ष्म अवलोकन आहे. ते काय सांगतात माहितीये की एरवी बगळ्या झेपावतात, त्या इतक्या उंच झेपावत नाही. पण श्रावण महिन्यामध्ये मात्र बगळ्या अशा उंच झेपावतात. कशासाठी झेपावतात? तर मेघाच्या भोवती फेर धरण्यासाठी म्हणून झेपावतात. का? कारण नुसत्या मेघाच्या गडगडाटानेच त्यांचं गर्भाधान होतं अशी आपली जुनी समजूत आहे. याचा उल्लेख आपल्या सगळ्यांना माहिती, याचा उल्लेख कुठे आहे? बालकवींच्या श्रावण मास कवितेमध्ये. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ दिसे. ह्या सगळ्या बलाकमाला मेघाकडे झेपावलेत कशासाठी? गर्भाधानासाठी. गर्भाधान क्षण परिचयात नून बाबद्ध मला, हे सगळं श्रावण महिन्याचं चित्रण आहे.
या बलाकमालांचं फेर त्याच्या भोवती धरलेला आहे, त्या मेघाच्या भोवती गर्भाधान होणार आहे असं म्हणून हा आषाढ श्रावणाचा जो महिना आहे, ही जी जोडगोळी आहे, ही या सगळ्या मंडळींना फार आपलीशी वाटते, कारण त्याच्यामध्ये गर्भाधान होणार असते. पण गंमत अशी आहे की या बगड्यांच्या कुळातलेच जे हंस आहेत त्यांना मात्र हा श्रावण महिना अजिबात आवडत नाही. मी अगदी खरं सांगू का, हे आज सांगताना मला इतकी गंमत वाटते, कारण आपल्याला आता आषाढ श्रावण वगैरे वेगळे कळतच नाहीत शहरामध्ये, पण जे निसर्गाच्या खूप जवळ आहेत त्यांचं इतकं बारीक बारीक अवलोकन असतं की त्यांच्या लक्षात येतं की बगड्यांना हे आवडतं पण हंसांना हे आवडत नाही. हंसांना हे अजिबात श्रावण महिना आवडत नाही. का आवडत नाही हंसांना श्रावण महिना? कारण आषाढामध्ये पाऊस पडायला लागतो, पृथ्वीवरनं पाणी व्हायला लागतं, नद्या भरभरून व्हायला लागतात आणि त्यामुळे होतं काय, तर पाणी गढूळ होऊन जातं आणि हे गढूळ झालेलं पाणी स्वच्छ अंग असणाऱ्या हंसांना अजिबात आवडत नाही. नीरक्षीरामध्ये भेद करणारी हंस मंडळी, त्यांना हे गढूळ पाणी कसं आवडेल आणि म्हणून त्यांना ते आवडत नाही. आणि म्हणून श्रावण महिना सुरू झाला की हंस उडतात आणि उत्तरेच्या दिशेला निघून जातात. आता ह्या मंडळींनी ह्याचाही अभ्यास केला की उत्तरेला का जातात, ती दक्षिणेला काय येत नाही. ते सगळे उत्तरेला निघून जातात कारण उत्तरेला एक अशी जागा आहे जी कधीच गढूळ होत नाही. अशी कुठली जागा आहे? मानसरोवर. आणि म्हणून जिथे अजिबात गढूळ पाणी होत नाही अशा मानसरोवराकडे हे हंस सगळे झेपावतात. एवढा बारीक सारीक विचार करणारी आपली संस्कृती आहे. म्हणजे फक्त माणसांना काय आवडतं, त्याचा काय आवडत नाही हा विचार करतातच, पण त्याचबरोबर आपल्या भोवती नांदणाऱ्या प्राणी मात्रांना सुद्धा आवडीनिवडी असतात हो, त्याचाही विचार ही आपली भारतीय संस्कृती करते. आणि हे हंस सगळे तिकडे निघून जातात असं सांगतात. पण मला आणखीन एक इथे अधोरेखित करायचंय की हा संदर्भ देत असताना कालिदासाने मात्र मेघदूतामध्ये असं म्हटलंय, म्हणजे यक्ष म्हणतो की पावसाळा सुरू झाला तरीही आमच्या विहिरीमधले हंस मात्र जराही उडून मानसरोवराला जात नाही. खरं तर आमच्या घरापासून मानसरोवर अगदी जवळ आहे, म्हणजे ते सहज उडून जाऊ शकतात, पण आमच्या विहिरीतले हंस मुळी उडूनच जात नाही. का उडून जात नाही? कारण आमची विहीर जी आहे ना त्याच्यामध्ये माती नाहीच. खडकातनं झिरपणारं थंडगार पाण्याने भरलेली आमची विहीर आहे, त्यामुळे ती विहीर जराही गढूळ होत नाही, त्यातलं पाणी गढूळ होत नाही आणि म्हणून आमच्या विहिरीतल्या हंसांना वर झेपवण्याची गरजच येत नाही, असं कालिदासाने मेघदूतामध्ये म्हटलंय. सुंदर श्लोक आहे. वापी छास्मिन मरकतशिलाबद्ध सोपान मार्गाः हेमैच्छन्ना विकचकमलै स्निग्ध वैदूर्यनालैः यस्यास्तोये कृतक वसतयो मानसम सन्निकृष्टम. सन्निकृष्ट मानस सरोवर अगदी जवळ आहे हो, पण तरी सुद्धा आमच्या विहिरीतल्या हंसमुळे उडूनच जात नाहीत, कारण पाणी गढूळ होत नाही. हंस शब्द किती छान वापरलाय. वापी. वापी म्हणजे विहीर. पण इथे विहीर म्हणजे कुठलीही विहीर नाही, तर वापी म्हणजे ज्या विहिरीच्या पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत तीच विहीर म्हणजे वापी. हा सूक्ष्म भेद आहे. आणि हे सगळं वाचत असताना मनामध्ये आलं की ह्या बगळ्यांचा विचार आपण केला, या हंसांचा विचार आपण केला, मग आणखीन एकाचा उल्लेख येतो ह्या काळामध्ये, एका पक्षाचा, तो म्हणजे पपिहा. पपिहा पियू पियू बोले. हा कुठे हो पपिहा? कोण पपिहा? तर काही जण असं म्हणतात की तो पपिहा हा शब्द नसून तो वापिहा हा शब्द आहे. वापी म्हणजे विहीर आणि हा म्हणजे जहाती सोडून देणे. जो पावसाळ्याच्या काळामध्ये विहीर सोडून उडून जातो असा पक्षी म्हणजे वापिहा, त्याचंच रूप झालं पपिहा असंही काही जण सांगतात. असो, तर हे वापी आहे. वापीचा स्पष्ट उल्लेख आहे की पाणी पायऱ्या बांधून काढलेली विहीर ती वापी. आता इथे खास करून सांगितलंय कालिदासानी, म्हणजे त्या यक्षानी, की आमच्या विहिरीच्या पायऱ्या या पाचूंनी जडवलेल्या आहेत. आता पाचूंनीच कशाला माझ्या मनात आलं, वेगवेगळी रत्न वापरायची ना वेगवेगळ्या पायरीला, म्हणजे एखाद्याला हिरा वापरला, एखाद्याला पोळ वापरला, दिसायला किती छान दिसलं असतं रंगीत रंगीत. पण तो म्हणतो नाही, मरकतशिला, पाचूच जडवलाय. का? कारण पावसाळ्यामध्ये विहिरीच्या पायऱ्यांवरती शेवाळं येतं आणि ते शेवाळं पाचू शिवाय दुसरा कुठलंही रत्न दाखवू शकत नाही, म्हणून ह्या पायऱ्या पाचूंनी बांधलेल्या आहेत. शेवाळं श्रावणाचं एक वैशिष्ट्य. दुर्गाबाई आपल्या लेखामध्ये ह्या शेवाळ्यावरती खूप छान प्रकाश टाकतात.
त्या म्हणतात की ह्या शेवाळांनी भरलेल्या शिला, मरकत शिला, सगळ्या शिला ह्या शेवाळ्यानं भरलेल्या आहेत. जणू असं वाटतं की हिरव्या गर्द शेवाळ्याची मखमल पांघरून अगदी निवांतपणे ह्या शिळा पहुडलेल्या आहेत. आणि पुढे आपल्याला माहितीये, त्याच्याबद्दलही आपण वाचलंय की अथर्व वेदामध्ये असा उल्लेख येतो की हे शेवाळ कशासाठी जन्माला येतं. आपली भारतीय संस्कृती इतकी छान आहे, ती कधीच कुणाला एकटं टाकत नाही. तिला एकटेपणा असं मान्य नाही. कुणाची ना कुणाची तरी ती सांगड घालत बसतेच. आता हे इतकं दूर असलेलं शेवाळ, काय माहिती माणूस पोचेल की नाही अशा ठिकाणी. पण इतकं दूर असणारं हे शेवाळ ह्याची एकाशी सांगड घालून टाकली तिने. हे शेवाळ म्हणजे नुसतं शेवाळ नाहीये, तर हे गंधर्वांचं अन्न आहे. यक्ष, किन्नर, गंधर्व ही जी सगळी मंडळी आहे, यातल्या गंधर्वांचं अन्न म्हणजे हे आहे शेवाळ. आणि गंधर्व हे शेवाळ खातात म्हणून त्यांचा अतिशय गळा असा मऊसर असतो आणि कायम टवटवीत स्वर त्यांच्या गळ्यातनं लागतात, हिरवे हिरवे गार, म्हणूनही असेल कदाचित. किती वेगळा विचार. म्हणजे हे सगळं वाचताना ना, अगदी खरं सांगायचं तर हे सगळं श्रावणाचं चित्र मनामध्ये आल्यानंतर एक असा फेरच आपल्या भोवती धरला जातो. मी क्षणभर थांबून फक्त आपण विचार करूया की कुठून निघालो आपण हे सगळं बोलायला. तर आपण निघालो होतो ते मेघ या शब्दावरून. मग ती हत्तीची गोष्ट आली, मग तिथून पुढे 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 येत बलाकमाला आल्या, मग त्या बगळ्यांच्या माद्यांवरनं आपण हंसांपर्यंत आलो, हंसांवरनं कालिदासाच्या मेघदूतात गेलो, तिथून ती वापी पाहिली, वापीवरनं शेवाळ्याकडे गेलो. आपल्या लक्षात येतं की श्रावण महिन्याचा विचार सुरू केल्यानंतर आपला हा जो फेर असतो तो वाढत 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 वाढतच. म्हणजे मला क्षणभर असा हा सगळा विचार करताना वाटलं की लहानपणी भोंडल्याला आम्ही जायचो ना, त्या पहिल्यांदा भोंडला पहिलमा सुरू केलं की 3-4 जणीच असायच्या. मग हळूहळू आवाज कानावर पडले की एक एक जण येऊन ती भोंडल्याची कडी वाढवत 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 मग मोठा गोल व्हायची. श्रावणाचा विचार करताना आपली कडी ही अशी हळूहळू हळूहळू वाढतच जाते. हे सगळं आपल्या भोवती फिरत राहतं. ते हंस, ती बलाकमाला, ते गढूळ पाणी सुद्धा आपल्या डोळ्याला दिसायला लागतं. आता ह्या गढूळ पाणी एकटं येणार नाहीये, कारण त्याच्यासाठी एक कडी तो घेऊन आलेला आहे. गढूळ पाणी आपल्या बरोबर आणखीन एक घेऊन आले. एक विचार. कसला विचार आहे हा? तर फार पूर्वी कधीतरी ना तुलसीदासांचे दोहे वाचलेले आणि तुलसीदासांनी त्यातला एक दोहा गढूळ पाण्यावरती लिहिला होता. तुलसीदास लिहिणार त्यामुळे ते आपल्यासारखे काही सामान्य विचार मांडणार नाही. त्या गढूळ पाण्यात सुद्धा तो वेगळा विचार म्हणतात. हे गढूळ पाणी श्रावणामध्ये आपल्याला खूप दिसतं, कारण आषाढात भरभरून पाऊस झालेला असतो आणि माती, तो गाळ सगळा वाहायला लागलेला असतो नदीमधनं. त्याचाच विचार तुलसीदास करतात. काय सांगतात तुलसीदास? क्षुद्र नदी भरी चली तोराई, जसं थोरे हो धन खल इतराई. क्षुद्र नदी, पहिल्यांदा अहो ही नदी अगदी साधी होती. क्षुद्र म्हणजे छोटीशी होती हो. आता कशी चालली आहे बघा. क्षुद्र नदी भरी चली तोराई, अगदी अशी तोऱ्यामध्ये निघाली आहे, मुठ्ठी भरून चालली आहे. का? कारण आषाढ भरपूर बरसलाय, श्रावणही बरसलाय आणि त्याच्यामुळे ती आता अगदी फुलून चाललेली आहे. तुलसीदास इथे थांबत नाहीत निसर्गाचं वर्णन करताना. ते लगेच म्हणतात, मला कशी दिसते ही नदी? जसं थोरे हू धन खल इतराई. अचानक धन मिळाल्यानंतर एखादा माणूस जसा इतराके चलतो, म्हणजे गर्वानं फुलतो ना, तशी नदी झाली असं मला वाटतं, असं तुलसीदास म्हणतात. आणि पुढच्या ओळीत त्या गढूळ पाण्यावरती तुलसीदास बोलतात. भूमी परत भा ढाबर पाणी. सगळ्या भूमीवरती नजर टाकावं तिकडे या काळामध्ये दिसतं काय? तर ढाबर पाणी, म्हणजे गढूळ पाणी सगळीकडे दिसतं. इथेही तुलसीदास थांबत नाही. नुसतं म्हणावं ना की हो बाबा सगळीकडे गढूळ पाणी दिसतं. तुलसीदास पुढे जातात आणि म्हणतात, हे गढूळ पाणी मला कसं दिसतं? जणू जीवही माया लिपटानी. तर जीवावरती मायेचं आवरण असावं, तसं शुद्ध पाण्यावरती आलेलं हे गढूळ पाण्याचं आवरण आहे असं मला वाटतं. एक गढूळ पाणी तुलसीदासांना थेट माया ब्रह्मापर्यंत घेऊन जातं. काय या मंडळींचे विचार. हे दोन दोहे गढूळ पाण्याबद्दल जरी असले तरी हे संपूर्ण प्रकरण आहे ना जे तुलसीदासांनी लिहिलंय, त्यातल्या काही भाग आपल्याला ऐकण्यासारखा आहे, कारण तो या महिन्याशी निगडीत असाच भाग आहे. ऐकूया. घनगमंड गरजत घोरा. सांगायची गरज नाही. घनघमंड गरजत घोरा, प्रियाहीन मन डरपत घोरा. पुढे म्हटलंय, दामिनी दमकत रहे नभमाही, बरसही जलद भूमी नियराय. बूंद अघात सहही गिरी कैसे, दादुरी धुनी चहू दिसा सुहाय. आपण जाणकार रसिक आहात, चोखंदळ आहात, व्यासंगी आहात, त्यामुळे आपण मला म्हणाल की अहो दोहा आहे ना
मग ह्या पुढच्या ओळी एक एकच का घेतल्या? त्याचं कारण त्या एक एकच आधी मला घ्याव्याशा वाटल्या. आता वाचूया. दामिनी दमकत रहे नभमाही, ही वीज आकाशामध्ये चमकतीये. हे आकाशाचं वर्णन केलं. पण तुलसीदास फक्त आकाशाचं वर्णन करून थांबत नाहीत. ते पुढे म्हणतात, ही चमकून जाणारी वीज मला कशी दिसते? खलके प्रीती जथा थिर नाही. ज्याप्रमाणे दुष्ट माणसाचं प्रेम काही क्षणच चमकून जातं, कारण ते खरं नसतंच, त्याप्रमाणे ही वीज चमकून जाते काही क्षणांसाठी. बरसती ही जलद भूमी नियर आहे, भरभरून पाऊस पडतो. मग ते पाहून तुलसीदासांना काय आठवतं? जथा नवही बुध विद्या पाये. इतका पाऊस पडतो, पृथ्वीला असं होतं किती घेऊन किती नको. हे पाहिल्यानंतर तुलसीदासांना काय आठवतं? तर जथा नवही बुध विद्या पाये. नवीन नवीन ज्ञानग्रहण सुरू केलेल्या बटूला होतं ना, की ह्या गुरुकडनं किती घेऊ किती नको, अगदी असंच म्हणे मला दिसतं, असं तुलसीदास म्हणतात. बूंद आघात सहही गिरी कैसे. मग त्यांचं लक्ष जातं पर्वतावरती. जोरदार पाऊस पडतोय पर्वतावरती आणि असा तडतड बाजा म्हणतो ना, तसा तो पाऊस पडतोय. तुलसीदासांच्या मनात विचार येतो, हे एवढे जोर जोरात वेगवान पडणारे थेंब हा पर्वत कसं बरं सहन करतो? त्यांना लगेच व्यवहारातलं उदाहरण आठवतं. खलके वचन संत सहजैसे. ज्याप्रमाणे खलांची वचन संत माणसं सहन करतात, त्याप्रमाणे अत्यंत वेगवान असे येणारे थेंब हे पर्वतही सहन करतात. आणि पुढे म्हणतात, दादुर धुनी चहु दिसा सुहाय. चहु दिसा, चारही दिशांनी आता आवाज यायला लागलाय. कसला आवाज? दादुर धुनी, बेडकांचा आवाज आता चारही दिशांनी यायला लागलाय. हे ऐकल्यानंतर त्यांना कसली आठवण होते हो? वेद पढही बटू समुदायी. हे ओरडणारे बेडूक तुलसीदास जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना आठवण होते, ती म्हणजे गुरुकुलामध्ये सगळे बटू बसलेत एका ओळीमध्ये आणि ते वेद म्हणतायत, अशी त्यांना आठवण होती. दादुर, काय शब्द दिलाय भाषेने, खरोखरच दृष्ट काढून टाकावी या भाषेची, असा शब्द आहे दादुर. काय अर्थ हो दादूरचा? दादूर म्हणजे बेडूक. कुठून आला हा शब्द दादूर? संस्कृतामध्ये खूप सुंदर सुभाषित आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, दर्दुरा यत्र वक्तारहा तुष्णी तिष्ठती कोकिलहा. वसंत ऋतूमध्ये सतत कुहू 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 करून ओरडणारी ती कोकिळ पाऊस सुरू झाल्यानंतर मात्र अचानक गप्प होते. का? दर्दुरा यत्र वक्तारहा. अहो, जिथे बेडूक ओरडायला लागतात तिथे कोकिळानं गप्प बसणंच इष्ट असतं. दर्दुरा म्हणजे त्या सुभाषितकाराला विचारायला माहिती पण नसेल की हा दोहा आजच्या काळामध्ये कुठे लागू शकतो. ते दुर्जनांचा आवाज वाढल्यानंतर सज्जनांनी काही काळ धीरच धरावा असा अर्थ आज आपण काढतो. तो सुभाषितकारांनी कदाचित काढलाही नसेल, त्या काळात त्याच्या मनातही कदाचित हा विचार आला नसेल. असो, तर दादुराचा मूळ संस्कृत शब्द आहे दर्दुरा. आता त्याला प्रश्न विचारूया, दर्दुरा कसा जन्माला आला? अगदी सोपा आहे. जे डर डूर ओरडतात ते दर्दुर, ते बेडूक, म्हणून ते दादुर. किती बंदिशींमध्ये येतो हा शब्द, दादुरवा बोले. आता आपल्या लक्षात येईल की दादुरवा बोले म्हणजे कोणी दादा वगैरे बोलत नाहीये, तर डर दूर करणारे हे जे बेडूक आहेत ना ते बोलतात. दादुर, काय सुंदर शब्द आहे. आणि तुलसीदास म्हणतायत की हे सगळे बेडूक जेव्हा ओरडायला लागतात तेव्हा मला तर असं वाटतं की म्हणे सगळे नवीन नवीन शिकायला लागणारी मुलं जी आहेत गुरुकुलात, बटू समुदाय, वेद पठण करणारी ही सगळी मुलंच जणू बोलतायत असं वाटतं. हे श्रावण महिन्यातलं, मगाशी आपण जे पाहिलं ते श्रावण महिन्यातलं दृश्य होतं. आता जे आपण पाहतोय तो श्रावण महिन्यातला आवाज आहे, नाद आहे. हा नादावरती आता तुलसीदास बोलतायत. कसं दृश्य दिसतं होय सगळं. गंमत सांगायची तर मंडूक सुक्तामध्ये, ऋग्वेदातल्या 7व्या मंडलातल्या 103 क्रमांकाच्या सुक्तामध्ये, मंडूक सुक्तामध्ये याचा फार सुंदर उल्लेख केलाय. हा काय आहे तर, एका बाजूला मंडूक दिसत आहेत त्यांना ओळीनं बसलेले आणि डराव 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 ओरडणारे, आणि त्यांना आठवण होतीये ती गुरुकुलामध्ये वेद पडणाऱ्या बटूंची, वेद शिकणाऱ्या बटूंची. आणि त्याच्यामधलं साम्य काय, तर कुणीतरी एक बेडूक आधी ओरडतो आणि मग बाकी सगळे प्रतिध्वनी करायला लागतात. तसं इथे आधी गुरु सांगतात आणि मग बाकीचे शिष्य ते त्याच्या मागून म्हणतात. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचं ते पठण चालू असतं. अगदी एका बाजूला बेडूक आणि एका बाजूला ही सगळी मुलं. एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवायला पाहिजे, मंडूक सूक्त
या मंडूकाचा आणखीन एक अर्थ सांगितला जातो. मंडूक म्हणजे बेडूक हा तर आहेच, पण या बाबतीमध्ये सांगताना विशेषत्वानं सांगितलं जातं की ते फक्त बेडूक नाहीयेत, तर कोण आहेत? वेदाना मंडईतारहा असाही त्याचा एक काय म्हणू त्याला अर्थ सांगितला गेलेला आहे. वेदानाम मंडईतारा म्हणजे वेदांचं मंडन करणारे, वेदांचं पठन करणारे, वेदांचं ग्रहण करणारे असे ते मंडूक म्हणजे हे सगळे बटू, ही बटू मंडळी सगळी. तर ते सगळे बसलेत आणि दोन सुंदर श्लोक आहेत. संवत्सरम शशयाना ब्राह्मणा व्रतचारिणः वाचम पर्जन्य जन्विताम प्रमंडुका अवादिषु. का साम्य आहे? मी आता दोघांचा अर्थ सांगत बसत नाही, फार वेळ जाईल. पण मी पहिल्या ओळीतला थोडासा संदर्भ नक्की सांगते, पहिल्या श्लोकातला, की का दोघांमध्ये साम्य दिसतंय. हो, तर हे बेडूक आहेत ना, हे काही काळ गप्पच बसले होते, काही आवाज करत नव्हते. पण पाऊस पडायला लागला, आषाढ महिना आला, बरसायला लागलं आणि मग मात्र बेडूक बाहेर पडले आणि त्यांचा आवाज सुरू झाला. मग ह्यांचा बटूंचा काय संबंध? तर पूर्वी असं म्हटलं जायचं आपल्याकडे की बटूंना सुद्धा निदाघ काळापासनं म्हणजे ग्रीष्म ऋतूपासनं सुट्टी असायची, अनध्याय दिन असायचा आणि श्रावणामध्ये त्यांचं विद्याभ्यास सुरू व्हायचा आणि त्यामुळे इकडे बेडूक आणि इकडे नवीन गुरुकुलामध्ये आलेले नवीन बटू हे दोघही जण पठण करतायत म्हणून ह्यांचा उल्लेख केलेला आहे. असे हे मंडूक आणि असे हे वरती बसलेले बटू, या दोघांमध्ये खूप साम्य आहे अशी एक कल्पना आपल्याकडे मंडूक सुक्तामध्ये केली आहे. आजच्या काळावरती सांगायचं तर आजच्या काळाच्या संदर्भात तर हे मंडूक सुक्त हे फक्त बेडकांच्या ओरडण्याचं सुक्त नाहीये, त्याच्यामध्ये खूप चांगला विचार मांडलाय. मुख्य आजच्या काळाला अनुरूप सांगायचं तर हे सगळे बेडूक एकत्र येतात, आपल्या कुटुंबियांबरोबर, आपल्या स्नेही मंडळींबरोबर, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, आपल्या आप्तेष्टांबरोबर एकत्र यावं आणि एकत्र येऊन वेद पठन करावं असं हे सूक्त सांगतं. आपण सगळी मंडळी चांगल्या विचारांची, समविचारांची एकत्र यावी आणि काहीतरी चांगलं पठन करावं असं हे सूक्त आपल्याला सांगतं. का? कारण एकत्र पठन करण्याची ताकद ही विलक्षण असते आणि कलियुगामध्ये तर स्पष्ट सांगितलंय, संघे शक्ती कलयुगे. संघ म्हणजे तो संघ तर आहेच, पण संघे शक्ती कलयुगे म्हणजे एकत्र येण्यामध्ये कलियुगामध्ये खरी शक्ती आहे. आणि म्हणून एकत्र येऊन पठण करणं हे किती महत्वाचं आहे हे सूक्त सांगतं. आणि हे सूक्त हेही सांगतं की एकत्र येऊन जेव्हा आपण समान उच्चार करायला लागतो तेव्हा आपले विचार सुद्धा समान व्हायला लागतात आणि आपण सगळे एकत्र असण्याची भावना निर्माण होते. मी अगदी साधं सांगू, हे आपण अनुभवलंय, प्रत्येकाने अनुभवलंय. आपण एखाद्यांच्या घरी जातो, त्यांचा आपला काही खूप असा परिचय नसतो, पण त्यांच्याकडे नेमकी गणपतीची आरती सुरू झालेली असते. अशा वेळेला आपण विचार नाही करत बसत की अरे मी यांच्या घरी शिरू का नको. आपण आज जातो आणि आपणही ती आरती म्हणायला लागतो. एका क्षणात आपण समरूप होऊन जातो, एका क्षणात आपण सगळे एकत्र आहोत असा विचार आपल्या मनामध्ये येतो, कारण एकत्र उच्चारांचा हा परिणाम असतो. हे मंडूक सूक्त आपल्याला सांगतं. हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला एकत्र कसं राहावं हे सांगणारं हे सूक्त आहे. ऋग्वेदातल्या 7व्या मंडलातलं 103 क्रमांकाचं हे सूक्त आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या रूपकांमधनं श्रावण कसा दिसतो ते पाहिलंय. थोडंसं पुढे जाऊ, मला कल्पना आहे की हा विषय खूप मोठा आहे. थोडंसं पुढे जाते. काही सुंदर कविता आहेत श्रावणाच्या, नेहमीच्या नाही, काही वेगळ्या आहेत. की वसंत सावंत यांची कविता आहे. मी झरझर वाचते, आपणही माझ्या बरोबर वाचा. दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग, दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग, उधळीत पिंजर तरल धुक्यांची झाडावरती अंग. सूर्यबिंब झाकले ढगांनी झरझर तो पाऊस, सूर्यबिंब झाकले ढगांनी झरझर तो पाऊस, किरणांच्या छायेत अनामिक कलावतूंचे भास. त्या झरणाऱ्या धारा म्हणजे जणू कलावूतच. उगवाईचा कळस दडाला ढग आले रांगांनी. ही कल्पना इतकी सुंदर आहे. उगवाईचा कळस दडाला, तो जो कळस आहे समोरच्या शिखरांचा तो दडून गेलेला आहे. उगवाईचा कळस दडाला ढग आले रांगांनी, पांढरे शुभ्र ढग असे त्या सह्याद्रीच्या समोर आलेले आहेत. आणि ते पाहिल्यानंतर कवीला काय वाटतंय? सह्याद्रीला कुणी फासिले भस्म नवे शैवानी. भस्माचे पट्टेच जणू सह्याद्रीवर ओढलेत काय असं वाटतं. एका क्षणात ह्या कवीनी संपूर्ण सह्याद्रीला शंकराच्या पिंडीमध्ये रूपांतरित करून टाकलं. हिरव्या शेतांवरी सावळा रंग रुळे आकाशी, तृप्तीच्या पंखात पोपटी तृणपात्यांच्या राशी. शांताबाईंची कविता. हिरवी झाडी पिवळा डोंगर मिळी सावळी दरी, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी.
पुढे म्हणतात, अभिन्न काळ्या खडकांमधून फुटती दुधाचे झरे, संथपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे. डूल घालुनी जलथेंबांचे, काय कल्पना आहे, काय दृष्टी आहे या मंडळींची. डूल घालुनी जलथेंबांचे तृणपाते डोलते, शीळ घालुनी रान पाखरे माझ्याशी बोलते. आणि विठ्ठल वाघांची कविता पुन्हा एकदा, श्रावण पाऊस रिकाम्या हाताने येईना. काय सुंदर विचार आहे. श्रावण पाऊस रिकाम्या हाताने येईना, जाताना काहीही घेऊन जाईना. फक्त देऊन जातो, काही घेऊन गेलाय दिसत नाही. श्रावणासारखं कुठं नातं होत. ह्या श्रावण आपल्याशी जे नातं बांधतो, असं नातं कुठे बघायला मिळेल हो. श्रावणासारखं कुठं नातं होत, काहीच न घेता फक्त राही देत, काहीच न घेता फक्त राही देत. श्रावण आपल्याला काय देतो? कधी कधी असं वाटतं या श्रावणाचा हात हातात घेणं सोपं नाही का. कारण श्रावणाचे हात हे देणाऱ्याचे हात आहेत. त्यामुळे त्याचा हात घेतला की आपल्यालाही देणाऱ्याचाच हात व्हावं लागतं. किती गोष्टी श्रावणामध्ये, म्हणजे मग ती सोमवारची शिवामूठ असेल, मंगळवारची मंगळागौरीची पूजा असेल, किंवा मग शुक्रवारची सवाष्ण असेल, शनिवारचा संपत, शनिवारचा बटू असेल, काही ना काहीतरी सतत द्या हे सांगणारा हा महिना आहे. आणि काही प्रत्येक दिवशी काहीतरी घडलेलं आहे. सण उत्सव यांनी भरलेला हा महिना आहे. मनामध्ये आलं की सण, कुठून आला हा शब्द? म्हणजे खरं तर असं वाटतं की प्रत्येक शब्दच आपल्याला खरं तर मार्ग दाखवत असतो. सण, काय अर्थ आहे या शब्दाचा, कुठून आला हा शब्द? आणि याचा शोध घेता घेता असं लक्षात आलं की हेमचंद्राच्या जी प्राकृत शब्दकोश आहे त्याच्यामध्ये सण याच्यासाठी 2 शब्द दिलेत. एक आहे क्षण आणि एक आहे क्षण, म्हणजे छत्रीतला छ, क्षण आणि क्षण. आणि ह्या दोघांचेही अर्थ देताना त्यांनी सांगितलंय उत्सव. म्हणजे सण म्हणजेच उत्सव. म्हणजे आपण म्हणतो सण उत्सवांनी नटलेला महिना, ही खरं तर विरुक्ती आहे रामाच्या रामबाणासारखी. पण सण म्हणजे उत्सव. तर ह्या सणांनी भरलेला महिना आहे. तर मी म्हणत होते की प्रत्येक दिवशी काहीतरी असतं. म्हणजे सोमवारी शिवामूठ, प्रत्येक दिवशी प्रत्येक सोमवारी वेगळी शिवामूठ व्हायची. शंकराला तरी तेच तेच धान्य कशाला द्यायचं, वेगवेगळं द्यायचं. म्हणून प्रत्येक सोमवारी वेगळी शिवामूठ व्हायची. मंगळवारी मंगळागौरीचं पूजन करायचं, बुधवारी बुधाचं पूजन, गुरुवारी बृहस्पतीची पूजा, शुक्रवारी देवीची पूजा, शुक्रवारची सवाष्ण, शनिवारी मारुतीच्या रूपात एखाद्या बटूचं पूजन करायचं. प्रत्येक दिवस हा पावित्र्यानं आणि मांगल्यानं भरलेला असा हा महिना आहे. मुळामध्ये कधी कधी विचार येतो मनात की सगळ्या पूजा अर्चा, व्रत, नेम, सण, वार हे या महिन्यातच का आले? आणि मग असं वाटतं की भौगोलिक कारण ह्याचं अधिक प्रबळ असावं. कारण आपल्याकडे असं म्हटलंय की पूर्वीच्या काळी पहिला मेघ दिसल्यानंतर घरातले जे कर्ते पुरुष होते ते घरी परतून यायचे. जर ते बाहेर गेले असतील व्यवसायासाठी, व्यापार उद्यमासाठी, तर ते त्यावेळेला घरी परतून यायचे. आणि मग शेतामधली कामही झालेली असायची. आणि श्रावणातला महिना हा तसा शेतामधला खूप काही धामधुमीचा महिना नाही. वेळ असतो, सगळी माणसं घरी असतात, बाहेर पाऊस असतो. मग अशा वेळेला हा सगळ्यांनी महिना एकत्रित मांगल्याने साजरा केला तर, असा त्यामागचा विचार असेल. आणि त्यातनं हे सणवार जन्माला आले असतील. किती सणवार येतात, सगळ्यांची काही माहिती आपल्याला आहेच, त्यामुळे त्याच्याविषयी बोलण्याची आवश्यकता नाही. सुरुवात होते नागपंचमीनं. आणि आपल्याला माहितीये की नागपंचमी ज्या वारी येते, आता हे ज्योतिषशास्त्रज्ञ अधिक सांगतील, म्हणजे या ग्रह नक्षत्र तिथी यांचा अभ्यास करणारी मंडळी याच्यावर अधिक हे घालू शकतील. पण ज्या वारी नागपंचमी येते, बहुतेक महत्वाच्या गोष्टी त्याच वारी येतात. म्हणजे आता काल नागपंचमी झाली, शनिवार होता. गणेश चतुर्थी शनिवारी आहे, घटस्थापना शनिवारी आहे, कोजागिरी शनिवारी आहे. असं आपण जर बघितलं तर बहुतेक त्या त्या महत्वाच्या गोष्टी त्या त्या वर्षातल्या ह्या त्या त्या वारी असतात. नागपंचमी ज्या वारी येते त्या वारी. आणि नागपंचमी ही पूर्वीच्या काळी, म्हणजे आता आपण नागाची पूजा करतो वगैरे, पण पूर्वीच्या काळी हा एक अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला होता. कारण असं आपल्याकडे म्हटलंय की नागपंचमीला विद्यारंभ करावा, शिकायला सुरुवात करावी. म्हणजे आपण जे आता दसऱ्याला करतो पाटीपूजन, ते शिक्षणाची सुरुवात मात्र गुरुकुलातल्या ही या दिवसापासून होते. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की श्रावणामध्ये विद्यारंभ होतो, तो नागपंचमीपासून होतो. मुलं पुन्हा गुरुकुलामध्ये येतात, सुट्टी संपलेली असते, ते गुरुकुलामध्ये येतात आणि नवीन विद्यारंभ त्यावेळेला सुरू होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे आता फार हा विषयच राहिलेला नाही, पण जानवं जे बदललं जातं
ते नागपंचमीपासून आपण बदलतो. आणि हे जानवं याच्याबद्दल सुद्धा खूप काही काही छान वेगवेगळ्या लोकांनी अभ्यासकांनी त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. जानवं हे का घालायचं? म्हणजे आज जे म्हणतात की जानवं आड येत आलं किंवा असं, तर ते हे फक्त जातीशी संबंधित नाहीये. तर आजच्या काळामध्ये विद्यापीठात जाणारी मुलं जशी आय कार्ड घालतात गळ्यामध्ये, तसं माझं शिक्षण सुरू झालेलं आहे, व्रत आरंभ झालेला आहे, शिक्षारंभ झालेला आहे, याची ती खूण होती. त्याला यज्ञोपवीत असं म्हटलं जायचं. मग जानवं हा शब्द कधी आला? तर प्राकृत भाषेमध्ये यज्ञ या शब्दाला जन्न असं म्हणतात. तर त्या जन्नातनं आलं ते जनेऊ, ते जानवं आलं. आणि ते जानवं बदलण्याचा काळ म्हणजे फक्त जानवं बदलायचं नाही, तर एक इयत्ता संपलेली आहे. आता पुढच्या इयत्तेमध्ये जायचंय म्हणून नवीन ते आय कार्ड घातलेलं आहे गळ्यामध्ये आणि आता ते भरपूर अभ्यास करायचा ह्या इच्छेनं आणि या हेतूनं ते घातलेलं आहे. ते जानवं म्हणून त्याला आपण या काळामध्ये जानवं बदलण्याची पद्धत पूर्वी रूढ होती. अजूनही काही ठिकाणी हे करतात. तर नागपंचमी हा विद्यारंभाचा सण आहे. मुळामध्ये नाग ही आपल्या संस्कृतीमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे किंवा तो प्राण्याला अतिशय महत्वाचं स्थान आपण दिलेलं आहे. नाग ही अत्यंत बुद्धिमान अशी देवता मानलेली आहे. आणि आपल्याला माहितीये सगळ्यांना की पतंजली जे होते ते नागाचाच अवतार होते, नागलोकातले होते. आणि त्यांच्या बाबतीत तर असं म्हणतात की ते आता कथा मी पूर्ण सांगत नाही कारण त्याला फार वेळ जाईल, की आई त्यांची अशी साधनेला उभी होती, हातामध्ये ते आले आणि आईनी पटकन ओंजळ बाजूला केली आणि ते खाली पडले, म्हणून अंजलीतून जो पत पडला तो पतंजली, अशी त्याची व्याख्या सांगितलेली आहे. ते पतंजली नागरूपामध्ये होते आणि ते विद्यार्थ्यांना शिकवताना असं सांगतात की मध्ये पडदा ठेवायचे आणि मग विद्यार्थ्यांना शिकवायचे. अत्यंत बुद्धिमान. का पण असं पडदा ठेवायचे? तर आपलं रूप बघून विद्यार्थी घाबरायला नकोत म्हणून. हे नागलोकातले होते ना, म्हणून हा पडदा. पण नाग ही बुद्धिमत्तेची देवता आहे. आपल्याकडे कुंडलिनीचा जरी आपण विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की तिचं वर्णन सुद्धा आपण नागिणी सर्पिणी असंच म्हटलंय. 3 वेटोळे घालून बसलेली आहे. आणि एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी उल्लेख येतात की जेव्हा त्यांना तो दिव्य अनुभव प्राप्त झाला, तो अलौकिकाचा क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आला, तेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्या मस्तकावरती कुणी नागाने फणा धरलाय की काय. हे प्रतिकात्मक आहे सगळं. नागाने फणा धरणं म्हणजे ती कुंडलिनी पूर्ण जागृत होऊन वरच्या सहस्रारापर्यंत आलेली आहे, ह्याची ती खूण होती. नाग ही अशा रीतीनं ज्ञानाशी संबंधित देवता आपल्याकडे मानली गेलेली. आपल्याकडे 9 नाग मानले. म्हणजे किती विचार. या श्रावणामध्ये ही नागपंचमी जेव्हा आपण करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थक्क करून टाकतात. 9 नाग आपल्याकडे मानलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम. त्यांना नावं पण दिलेत. अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम च तक्षकम कादियम तथा. अशी 9 नावं सांगितलेत. प्रत्येक नागाला काही ना काहीतरी काम आहे. म्हणजे जो अनंत आहे तो पृथ्वीला वेढा घालून बसलेला आहे. तक्षक आपल्याला माहितीये, जनमेजयानं जेव्हा यज्ञ सुरू केला सर्पयज्ञ, तेव्हा त्यांनी याला जीवदान दिलेलं होतं. तो तक्षक. कालियाबद्दल आपल्याला माहिती आहे. वासुकी आपल्याला माहितीये, कारण जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा मंदार पर्वताची रवी केली आणि त्याची दोरी म्हणून वासुकीचा वापर केलेला आहे. हा वासुकी. आणि शेष, हा शेष कोण? तर विष्णू ज्याच्यावरती झोपलाय तो शेष. ही कथा आहे. पण मुळामध्ये हे ब्रह्मांड इतकं मोठं आहे की विष्णूंनी 3 पावलं टाकली तरी सुद्धा शेष जे राहिलं त्याच्यावरती विष्णू आरूढ झालेला आहे तो शेष. विष्णू नागावरती झोपलेला आहे. एकदा एका युरोपातल्या एका धर्मगुरूंनी असं सांगितलं की आमच्याकडची अहिंसा जी आहे ती फार वेगळ्या प्रकारची. आमच्याकडच्या अहिंसेची तोडच नाही जगामध्ये. का? कारण आमचा जो कोण फादर आहे, त्यांनी नाव पण दिलंय, मी आता विसरले, मला माफ करा. पण त्याच्या मांडीमध्ये नाग येऊन बसतात विषारी. एवढी मोठी अहिंसा आहे की त्याच्या मांडीमध्ये नाग येऊन बसतात. हे जेव्हा विनोबांच्या कानावर आलं तेव्हा ते म्हणाले हो नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे की त्याच्या माणसाच्या मांडीत नाग येऊन बसतात. हे अहिंसेचं निश्चितच मोठं उदाहरण आहे. पण मला असं वाटतं, विनोबा म्हणतात, पण मला असं वाटतं की ह्यापेक्षा वेगळं आणि ह्यापेक्षा थोडं वरचं उदाहरण आमच्या संस्कृतीमध्ये आहे. तुमच्या फादरच्या मांडीमध्ये नाग येऊन बसतात, आमचा देवच मुळी नागांच्या मांडीत झोपतो. अहिंसेचं विचार मांडलेला आहे आणि तो अशा पद्धतीनं आपल्या संस्कृतीमध्ये आलेला आहे. नागपंचमीचा हा मोठा सण आहे. आणि नंतर नंतर मात्र हे ज्ञानार्जन, विद्यारंभ हे मागे पडलं आणि शेतकऱ्यांच्या कथा पुढे आल्या. फाळानी नांगरांची पिल्लं
मारली गेली, मग तो नाग डसायला आला. ही कथा आपण वाचलेली आहे, कहाणी आपण वाचलेली आहे. सांगायचं एवढंच आहे या कहाणीमध्ये, की ही पृथ्वी फक्त माणसांसाठी नाही. या माणसांबरोबर इतर अनेक योनी ह्या पृथ्वी तलावरती नांदत असतात. त्यांनाही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. सगळं फक्त आपणच घ्यायचं. ही वृत्ती माणसाची योग्य नाही हे सांगण्याचा एक साधा सुंदर मार्ग म्हणजे ही कहाणी आहे. या अशा कितीतरी गोष्टी आहेत. कृष्ण जन्माचा एक सुंदर उत्सव आहे. मला वेगाने बहुतेक पुढे जावं लागेल असं दिसतंय. कृष्ण जन्माचा उत्सव आहे. कृष्ण प्रत्येक सणावरती वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर बोलायला हवं, पण मी काही गोष्टी स्किप करून पुढे चाललीये. कृष्ण जन्माच्या जो आपला श्रावणामधला उत्सव आहे त्याच्यावरती अनंतराव आठवल्यांनी फार सुंदर काही ओळी लिहिलेत, की तो जन्माला आला कृष्ण आणि वसुदेव त्याला टोपलीमध्ये वसुदेवांना ठेवलं आणि आता तो नंदाकडे चाललेला आहे. तर हे सगळं त्या यमुनेचं वर्णन आहे. 2 ओळी वाचते फक्त. पथी आडवी होती यमुना, जलोधता उसळती भीषणा, खळाळ बहुभवरे करितात, ओघ वाहतो तीरा कापित. सगळं वर्णन सांगितलेलं आहे. पण या सगळ्याला वसुदेव घाबरले नाहीत. निर्भय परी वसुदेव तसा की नदीत शिरला वीर अनिकी. आता हा अनिकी काय शब्द आहे? अनिक म्हणजे युद्ध, अनिक म्हणजे सैन्य. सैन्यामध्ये एखाद्या शत्रू सैन्यामध्ये वीरानं शिरावं त्याप्रमाणे अत्यंत निर्भय होऊन वसुदेव त्या यमुनेमध्ये उतरलेले आहेत. का बरं? घेऊन या टोपले शिरावर पाणी कापित जाई, घेऊन या टोपले शिरावर पाणी कापित जाई, देव मस्तकी धरिल्यावर का अशक्य उरते काय. साक्षात देवाला डोक्यावरती धारण करून धरून वसुदेव निघालेले आहेत. असं कृष्ण जन्माचं फार सुंदर वर्णन येतं. या कृष्ण जन्मानंतरच आपण साजरा करतो गोकुळ अष्टमीचा सण. याच्यावरही फार सुंदर भाष्य अनंतरावांनी केलंय, बाकी सांगत नाही. पण एकदा कृष्ण आणि त्याचे सगळे सवंगडी खेळत होते आणि खेळता खेळता सगळे दमून बसले. कृष्ण म्हणाले, ए चला चला उठा उठा, मला पकडा अजून, मी काय अजून आऊट झालो नाही. मी तो आऊट हा शब्द वापरला नसेल त्यांनी, पण मला अजून पकडा तुम्ही, मी अजून खेळणार आहे. बाकी सगळे गप्प बसलेत, दमलेत. कृष्ण म्हणाला, काय रे दमलात तुम्ही? पेंद्या म्हणाला, होय रे कृष्ण, आम्ही दमून गेलो. कृष्ण म्हणाला, एवढ्यात कसे दमलात तुम्ही? तुमच्या घरी गोधन आहे ना? त्या गाईंचं दूध पिता ना? त्याचं लोणी खाता की नाही? तूप खाता की नाही? मग एवढे कसे दमून गेलात रे? चला चला उठा लवकर. सगळ्यांचे चेहरे पडले आणि मग एकाने सांगितलं, कृष्णा, अरे तू नंदकुमार आहेस, तू राजाचा मुलगा आहेस, म्हणून तुला सगळं खायला मिळतं. आमच्या घरची परिस्थिती तशी नाही. आमच्या घरी जरी गोधन असलं तरी त्यातनं निघणारं दूध हे आम्हाला मिळतच नाही रे. कृष्णाच्या भुवया एकदम वर झाल्या. कृष्णाने विचारलं, तुम्हाला मिळत नाही? मग कुठे जातं? सगळ्यांनी सांगितलं, आमच्या गायींचं दूध आम्हाला मिळत नाही, तर ते मथुरेच्या राजाकडे जातं, कंसाकडे जातं. कृष्णाने हे ऐकलं मात्र आणि कृष्णाला इतकं वाईट वाटलं. कृष्ण म्हणाला, माझ्याच वयाची ही मुलं, त्यांचं हक्काचं गोधन आहे त्यांच्यापाशी, तरी सुद्धा त्यांच्या तोंडी दूध लागू नये. हे काय आहे? हे चालणार नाही. कृष्णाने ठरवलं आणि कृष्ण म्हणाला, आपण एक काम करूया. तुम्ही सगळे आहात ना माझ्या बरोबर? मग आपण एक काम करूया. हे जे आपल्या घरांमध्ये शिंक लावलेलं असतं, त्या शिंक्यावरती सगळी मडकी बिडकी टांगून ठेवलेली असतात. या गोपी जेव्हा पाणी भरायला जातील ना, तेव्हा आपण आपलं हक्काचं लोणी खाल्लंच पाहिजे. आणि म्हणून कृष्णाने सगळ्या गोपाळांना तयार केलेलं आहे आणि सगळ्यांनी ती एकमेकांच्या याच्यावरती उभे राहून कृष्णाला वर उभं केलं, ती दहीहंडी, आणि ते फोडून कृष्णाने ते लोणी सगळ्यांना दिलं. आजची दहीहंडी जेव्हा आपण बघतो तेव्हा मनामध्ये खरोखरी चर्र होतं. आपल्याला जर इतकं वाईट वाटतं तर साक्षात भगवंताला काय होत असेल आजच्या दहीहंडी स्वरूप बघून. 11 थरांची का 12 थरांची याच्यावर आपली चर्चा, पण आपण ह्याच्यात किती थर खाली आलोय, किती स्तर खाली गेलोय याचा विचार कोण करणार? कृष्णानं जे लोणी काढलं ते फक्त एकट्याने मटकावलं नाही, तर बाकीच्यांना मिळावं हा त्याच्या मागचा हेतू होता. हा हेतू आजच्या दहीहंडीत असेल का? असो, तो विषय नको. काही होऊन अधिक बोललं असेल तरी तेही सोडून देऊ. परंतु हा विचार करण्याची निश्चित गरज आहे. जग बदलतंय. बदलणाऱ्या जगामध्ये संस्कृतीचं परिष्करण करायला हवं. सण वेगळ्या पद्धतीनं साजरे करायला हवेत. याच्यावरती फक्त 2 ओळी ज्या लिहिल्यात त्या वाचते. बदे हरी यावरी गड्यांनो हे नाही कामाचे. हरी म्हणाला, नाही नाही, हे चालणार नाही, तुमचं गोधन तुम्हीच खाल्लं पाहिजे. बदे हरी यावरी गड्यांनो हे नाही कामाचे, गोरस खाऊन बल मिळवावे असले वय हे आमचे. आम्ही आता सुदृढ झालो पाहिजे, सक्षम झालो पाहिजे, हे आमचं वय.
हा असा गोकुळ अष्टमीचा सण येतो आणि मग पुढे जाते. आणि ह्याच महिन्यामध्ये येतो मातृदिन. का साजरा करतो आपण मातृदिन? त्याचा पोळा आहे, पिठोरी अमावस्या म्हणतात, मातृदिन. मातृदिन का साजरा करतो? तर कृष्ण जन्माला आल्या क्षणी वसुदेवानी त्याला उचललं आणि नंदाच्या घरी नेऊन ठेवलं. आणि त्यामुळे देवकीला आपल्या मुलांना नीटसं पाहताच आलं नाही, त्याचे लाडच करता आले नाहीत. आणि मग थोडासा कृष्ण मोठा झाल्यानंतर कृष्ण आणि बलराम जेव्हा मथुरेला आले आणि कृष्णाने जेव्हा कंसाचा वध केला, तो वध केल्यानंतर कृष्ण कुठे पहिल्यांदा आले असतील तर ते कारागृहापाशी आले. का कारागृहापाशी आले? तर आपल्या आई वडिलांना इथे बंदिवान करून ठेवलेलं आहे हे त्याला कळल्यानंतर त्याची पावलं पहिल्यांदा कारागृहापाशी आली. त्यांनी सगळ्यांना बाजूला केलं आणि तो पहिल्यांदा देवकीला भेटायला गेला. धावत येई त्वरे श्रीहरी बेड्या तोडून दूर झुगारी, जननी चरणी ठेवीत असे शिर, येत देवकी मग भानावर. तिला विश्वासच वाटेना हो की आपलं बाळ पुन्हा आपल्याला भेटायला आलाय, याचा विश्वासच वाटेना तिला. थोड्या वेळाने कृष्णाचा स्पर्श झाल्यानंतर मात्र देवकी भानावर आली आणि काय म्हणाली, आज उग्र तप सफल जाहले, आज उग्र तप सफल जाहले, भावनांस मग हृदयन पुरले, वत्सलतेच्या सहस्रधारा पट फोडून वर्षती झरारा. आणि म्हणून तो मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी कृष्ण देवकीला पहिल्यांदा भेटला. त्याच्या आयुष्यातला केवढा मोठा दिवस आणि देवकीच्या आयुष्यातला सुद्धा केवढा मोठा दिवस, त्याचं स्मरण म्हणून हा मातृदिन आपण करतो. हे श्रावणातले वेगवेगळे सण आणि ह्या सणांच्या निमित्तानं वाचल्या जाणाऱ्या ह्या सगळ्या कथा, कहाण्या ऐका गजानना. आटपाट नगर, एक आवडती एक नावडती, उतू नको मातू नको, जसा त्याला प्रसन्न झाला, साठा उत्तराची कहाणी. या सगळ्या कहाण्या आमच्याकडे लहानपणी हे सगळे श्रावणातले उत्सव माझ्या घरी माहेरी खूप थाटामाटात साजरे व्हायचे, म्हणजे अगदी छान. तर श्रावणामधल्या कहाण्या वाचण्याचं काम रात्रीचं माझ्याकडे असायचं. म्हणजे जेवण वगैरे झाली की आम्ही सगळे गोल करून बसायचो आणि कहाणी वाचण्याचं काम माझ्याकडे. माझी आजी शिकलेली नव्हती, तिला काही वाचता येत होतं जेमतेम, पण काही फार शिकलेली नव्हती. तर त्यामुळे ती इतकं मन लावून हे सगळं ऐकायची ना, अगदी त्या जिथे आवश्यक तिथे तिच्या डोळ्यातनं टपकन पाणी यायचंच. इतकी ती भावपूर्ण रीतीनं ह्या कहाण्या ऐकायची. एक दिवस मी अगदी कंटाळले, लहान होते. मी आजीला आऊ म्हणायचो आम्ही. आऊला विचारलं, आऊ काय ग? तेच तेच वाचत राहायचं दरवर्षी, त्याच कहाण्या दर श्रावणामध्ये वाचत राहायच्या, तेच तेच मी वाचते, तेच तेच तू ऐकतेस, तुला कंटाळा येत नाही का? यावर माझ्या आजीने मला काय उत्तर दिलं? ती मला म्हणाली, अगं कहाण्या कुठे त्याच त्याच आहेत. मी म्हटलं हे काय? त्या फुलभर दुधाची कहाणी वर्षानुवर्ष तीच चालू आहे, त्या बुध बृहस्पतीची कथा वर्षानुवर्ष तीच चालू आहे, मग पिठोरीची कथा तीच चालू आहे, मग कुठे बदलली आहे कहाणी? लहानपणातला माझा थोडासा राग. त्यावर आमच्या आऊनी सांगितलं, अगं कहाणी तीच असली तरी तू नाही का वर्षभरांनी मोठी झालीस? तू नाही का वर्षभरांनी मोठी झालीस? त्यामुळे तू वर्षभरांनी मोठी झाल्यानंतर तुला ती कहाणी वेगळी नाही का वाटली? मी या तिच्या उत्तराने खरं सांगते थक्क झाले. आणि मग माझा विचार करताना लक्षात आलं, खरंच कहाणी तीच आहे, पण प्रत्येक वयात ती वेगळी दिसते आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा फुलवर दुधाची कहाणी ऐकली की नाही, त्यावेळेला त्यातलं अद्भुत विश्व भारून मनाला भावून गेलं. नंतर पुन्हा काही वर्षांनी जेव्हा मला वेगळं वाटलं, ते वेगळं वाटणं होतं की खरंच राजा किती शिवभक्त होता नाही, की ती संपूर्ण पिंडी दुधाने भरावी ही त्याची इच्छा होती. केवढा मोठा शिवभक्त होता. काही वर्षांनी असं वाटलं की काय केलं असेल हो राजानी, ती संपूर्ण पिंडी भरली पाहिजे. म्हणजे त्यांनी कसं बांधलं असेल मंदिर, कुठूनही एक थेंबही वाया जाऊ द्यायचा नाही, म्हणजे कसं बांधलं असेल मंदिर. 1-2 वर्षे हा विचार करण्यामध्ये गेली. काही दिवसांनी असं वाटलं की खरंच त्या आजीकडे काहीतरी जादू असली पाहिजे, त्याशिवाय ती अर्धी वाटी घालून शंकराची पिंडी कशी काय भरली. काही वर्षानंतर वाटलं की आजीकडे जादूचा मंत्र नव्हता, पण तिची प्रेमाची जादू काम करून गेली होती. घरातल्या सगळ्यांची जेवण झाल्यानंतर, घरातल्या सगळ्यांच्या मुखी दूध लागल्यानंतर शिवपिंडीला दूध वाहिलं, त्याचा हा परिणाम आहे. मोठेपणी आणखीन थोडं मोठं झाल्यानंतर लक्षात आलं की घरातली भूमिका पूर्ण पार पडल्याशिवाय बाहेरच्या यशाला पूर्णत्व नसतं, ही कथा आपल्याला सांगते. त्याच्याहून थोडं मोठं झाल्यानंतर कधी असंही वाटतं की खरंच हा शंकर आहे का या मंदिरामधला? आणि शंकर म्हणजे तरी नेमकं कोण हो? शंकरोती, शम म्हणजे कल्याण. जो कल्याण करतो तो शंकर. मग तो फक्त देवळातच असतो का?
तर कल्याण करणारी प्रत्येक शक्ती आणि कल्याण करणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे शंकर आहे. आणि तिला दूध देताना आधी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. तिला काय त्या पिंड पूर्ण भरावी म्हणून पूर्ण कळशीच्या कळशी दूध आणायची गरज नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. विचार करता करता लक्षात येतं की एक छोटीशी कहाणी जी वयाच्या 5व्या-6व्या वर्षी वाचायला सुरुवात केली ती मला आज सगळ्यात पुरते. आणि एक छोटीशी कहाणी पिंडीपासून सुरू करते, शंकराच्या पिंडीपासून सुरू होते, ती बघता बघता ब्रह्मांडापर्यंत आपल्याला घेऊन जाते. एवढा मोठा पल्ला या कहाणीचा आहे. आमची आऊ म्हणाली ते किती खरं होतं की कहाण्या त्याच असल्या तरी आपण बदलत असतो. आपलं वय, आपली समज, आपले अनुभव या सगळ्यातनं ही कहाणी आपल्याला वेगळी दिसते, किंबहुना दिसायला हवी. आणि मग मला क्षणभर असं वाटतं की खरंच किती भाग्यवान असतो आपण जेव्हा अशा श्रद्धायुक्त आज्या आपल्या घरात असतात. म्हणजे त्या कहाण्या गमतीशीर आहेत, अद्भुत आहेत, काय काय त्याच्यामध्ये वर्णन आहेत, असं खरं कधी घडेल का असे विचार मनात येतात. तरी सुद्धा त्यांची श्रद्धा ते वाचायला आपल्याला प्रवृत्त करत असते. आणि आज जेव्हा आमची पुढची पिढी म्हणते हा काय लिहिलंय त्याच्यामध्ये बाष्कळ, असं होतं का कधी की तिकडे कौलावरती खोचून ठेवलेल्या छोट्या छोट्या भाकरीच्या तुकड्यांचे काय हिरे मोती होतात का कधी, अशी जेव्हा आमची मुलं विचारतात तेव्हा आम्ही कमी पडतो, आमची श्रद्धा कमी पडते. आम्ही त्यांना नाही सांगू शकत ठामपणानं की अरे तुम्ही हॅरी पॉटर वाचता ना, त्याच्यामध्ये सुद्धा एक अद्भुतरम्य दुनियाच आहे. मग तीच अद्भुतरम्य दुनिया आपल्या कहाणीमध्ये सुद्धा आहे. पण आम्ही हे सांगू शकत नाही कारण आमची मूळची श्रद्धा त्याच्यावरची कमी पडते. पण ह्या बायकांनी मात्र हे झिरपवले. किती छोट्या छोट्या कहाण्या आहेत, त्या कहाणीची एक लय वेगळी आहे आणि किती काय काय गोष्टी सांगून जातात. इकडे दुसरं चित्र आहे संपत शनिवारचं, की हे एक चित्र वेगळं आहे. आणखीन 2 कहाण्या आहेत संपत शनिवारच्या, की एक कुष्ठरोगी आहे, तो आलेला एकाच्या घरी आणि त्याच्या सुनेनी त्याचं छान सगळं आगत स्वागत केलं. तो कुष्ठरोगी असला तरी सुद्धा त्याला भरभरून सगळं दिलेलं आहे, त्यानं आशीर्वाद दिलेले आहेत. जे तुकडा उरलेला आहे भाकरीचा तो तिलाच दिला आणि सांगितलं हा ठेव त्या कौलारावरती खोचून, तुला काही वर्षानंतर तिच्या लक्षात येतं की ते जे तुकडे खोचून ठेवलेले आहेत त्यातनं हिरे मोती जन्माला आले. मी म्हंटल तसं हिरे मोती जन्माला आले असतील असं नाही, पण चांगलं कृत्य आपल्या हातून जेव्हा घडतं तेव्हा मिळणारा आनंद हा हिरे मोत्यांपेक्षा सुद्धा वरचढ असतो, हे ती कहाणी आम्हाला सांगते. एक छोटासा विचार किती सहजतेनं आपल्या मनामध्ये ही कहाणी आपल्याला देऊन जाते. किंवा बुध बृहस्पतीची कहाणी, आटपाट नगर होतं. ही कहाणीची सुरुवातच इतकी गोड आहे ना. आटपाट नगर होतं म्हणजे कसं होतं, आठ म्हणजे रुंद आणि पाठ म्हणजे लांब. आता काल्पनिकच लिहायचं आहे तर छोटं नगर होतं कशाला म्हणायचं, चांगलं विस्तीर्ण नगर होतं, आटपाट नगर होतं. त्या नगराचे राजाराणी होते, अतिशय सच्छील होते. पण आणि त्यांना 7 मुलं होती. त्या राजाराणीला 7 सुना होत्या. पण हळूहळू इतकं ऐश्वर्य प्राप्त झालं राजा राणीला, इतकं त्यांच्या हातामध्ये सगळं राज्य आलं की हळूहळू ही सगळी मंडळी थोडीशी चढेल झाली. आणि त्याच वेळेला नेमके एक मामा भाचे त्यांच्याकडे भिक्षा मागायला आले. पहिल्या सुनेच्या घरी गेले, तिने सांगितलं हात रिकामे नाहीत, कधी येता का भिक्षा मागायला, नंतर या. दुसऱ्या सुनेच्या घरी गेले, तिनेही हेच सांगितलं हात रिकामे नाहीत, भिक्षा मागायला अशा वेळेला येतात काय, पुन्हा या कधीतरी. असं करता करता हे वारंवार झालं आणि हळूहळू याचा परिणाम असा व्हायला लागला की हळूहळू राजाचं राज्य हातातनं निसटून जायला लागलं. आता हे ह्यामुळे घडलं होतं का असं कहाणीत म्हटलेलं नाही, पण हळूहळू हातातनं ते राज्य निसटून जायला लागलं, निघून गेलं आणि एक वेळ संपूर्ण दारिद्र्य त्या संपूर्ण कुटुंबाला अनुभवावं लागलं आणि त्यांना राज्यातून निष्कासित करण्यात आलं. ती सगळी मंडळी बाहेर जाऊन बसली आणि त्यावेळेला पुन्हा हे मामाभाचे भिक्षा मागायला आले. गंमत अशी होती, आता काय सांगणार हो, हात रिकामे नाहीत, आता कामच कुठे काही करायला. नियती ही जी अशी पेड घालत असते ना, हे पेड किती सुंदर दाखवतात ह्या कहाण्या. जेव्हा देण्यासारखं होतं भरभरून तेव्हा हात रिकामे नव्हते आणि आता देण्यासारखं काहीही नाही तेव्हा हात रिकामे. हा जो नियतीचा पेड बसलेला असतो सुखदुःखांचा, हा कसा असतो हे आपल्याला सांगितलंय. पण गंमत म्हणजे त्यांना आपली चूक उमगते. या कहाणीचं बलस्थान जर कुठलं असेल ना या कहाण्यांचं, तर मला वाटतं हे त्याचं बलस्थान. कुठलीही कहाणी वाचूया आपण, त्या कहाणीमध्ये पहिल्यांदा चुका होतात, पण नंतर एक वाक्य येतं की तिला तिची चूक समजते, तिला पश्चाताप होतो, तिला वाईट वाटतं. 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, चूक कळणं ही एक गोष्ट आहे आणि कळलेली चूक मान्य करणं ही एक गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टी कहाण्या आपल्याला सांगतात. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, चूक झाली म्हणून काय झालं, सुधारता येणार नाही का, चुकीला माफी नाही वगैरे ही वाक्य चित्रपटात शोभून दिसतात.
खऱ्या आयुष्यात असं घडत नाही. प्रत्येकाला पुन्हा संधी मिळते. त्यामुळे चूक होते एक भाग, चूक मान्य केली जाते दुसरा भाग, आणि ह्या चुकीचं परिमार्जन करून योग्य मार्ग धरला जातो हा तिसरा आणि अतिशय महत्वाचा भाग. कोण म्हणतं कहाण्या जुन्या आहेत? मी म्हणेन हे आजच्या काळामध्ये आम्हाला पाहायलाच मिळत नाही. त्या जुन्या काळामध्ये सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळामध्ये आपल्याला पाहायलाच मिळत नाहीत. मुळात चूक कुणाची नसतेच. चूक झाली तरी ती मान्य केली जात नाही, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे समोरच्याला जाऊन सॉरी म्हणण्यासाठी केवढी वेगळी शक्ती असावी लागते ही या कहाण्या आम्हाला सांगतात. मी आऊला म्हटलं की आऊ किती का जुन्या कहाण्या आहेत. आज हे सगळा विचार करताना लक्षात येतं कहाणी जुनी नाही, या जगामध्ये जुनं काहीच नाही आणि सगळं जुनं सुद्धा आहे. हीच ह्या जगाची गंमत आहे. जुनं काही नाही आणि सगळं जुनं पण आहे. संगीता जोशींचा एक शेर आहे, तू भेटसती नव्याने बाकी जुनेच आहे. मला वाटतं ह्या 2 ओळीत त्यांनी खूप काही सांगितलंय आपल्याला. तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे, सगळं जुनच आहे, पण तू ते नवीन करू शकतेस का? तू तुझ्या परिप्रेक्षातनं ह्या गोष्टी जुन्या ज्या आहेत त्या नवीन करू शकतेस का, हे बघणं महत्वाचं आहे. ह्या कहाण्या कुठेतरी आपल्याला सांगतात. आणि ह्यातला सगळ्यात माझ्या आवडतीचा भाग कहाणीच्या शेवटचा. जसे बुध बृहस्पती त्यांच्यावरती प्रसन्न झाले, तसे बुध बृहस्पती आपल्या सगळ्यांवरही प्रसन्न होवोत. एवढा मोठा विचार मांडला या कहाणीमध्ये. भारतीय संस्कृतीचं काय सुंदर प्रतिबिंब आहे. जसं त्याला प्रसन्न झाले तसे फक्त मला नाही, तसे तुम्हा आम्हा सर्वांना होवो. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही जी आपली संस्कृती आहे याचा विचार किती सहजतेने ह्या कहाण्यांमधनं होतोय. जसं त्यांना प्रसन्न झालं तसं तुम्हा आम्हा सगळ्यांवरती प्रसन्न. बोरकरांच्या ओळी आहेत, सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दुःखे डोळा पाणी. दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी येणं हे स्वाभाविक आहे, ते आलंच पाहिजे, ते येतच. पण त्यात विशेष काही नाही. दुसऱ्याच्या दुःखानं माझ्या डोळ्यात पाणी आलं तर त्यात विशेष काहीही नाही. मग विशेष कधी आहे? सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती, दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर तितकंच सुख आणि तितकंच समाधान जर माझ्या मनाला झालं तर ती मात्र 100% वेगळी गोष्ट आहे. आणि ते समाधान काय असतं ते ह्या कहाण्या सांगतात. आणि म्हणून त्या लहान वयामध्ये आपण वाचणं हे निश्चितच एक, आता जो आपण नीतिमूल्यांचा ताजवीज लावतो त्याच्यामध्ये ह्या कहाण्या सुद्धा वाचल्या गेल्या पाहिजेत, त्याचे वेगळे अर्थ उलगडून सांगितले पाहिजेत. असो, पण एक गोष्ट नक्की सांगते, हे जे शेवटचं वाक्य आहे ना, साठा उत्तराची कहाणी, त्याचा अर्थ मला खरंच अजून कळलेला नाही. आणि गंमत म्हणजे साठा उत्तराची कहाणी वाचा उत्तरी सुफळ संपूर्ण असं आपण म्हणतो, पण आपण जर पुस्तकात पाहिलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण असं लिहिलेलं आहे. आता ते संपूर्णच आहे, पण त्याचा अर्थ मात्र अजून उलगडायचा आहे. पण मी म्हटलं तसं ही कहाणी संपणारच नाही. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ही कहाणी आपल्या बरोबर जाणारच आहे. प्रत्येक श्रावणामध्ये आपण ही कहाणी वाचणारच आहोत. सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दुःखे डोळा पाणी हा मंत्र जोपर्यंत प्रत्यक्ष आचरणात येत नाही तोपर्यंत हे सगळं आपल्याला वाचायचंच आहे. असा हा श्रावण. किती बोलावं त्याच्यावरती. या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कहाणीतनं एक गोष्ट विशेषत्वानं जाणवते, ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती ही आनंदाची उपासक आहे. सर्वम दुःखम सर्वम क्षणिकम असं आम्ही म्हणत नाही, कधीच म्हणणार नाही. मग आम्ही कोण आहोत? आम्ही आनंदाचे उपासक आहोत. आम्ही सच्चित आनंदाचे उपासक आहोत. प्रत्येक कहाणी ही हॅपी नोट वरती संपते आणि मग त्यांचा संसार सुखी झाला अँड दे लिव्ड हॅपीली. अत्यंत आनंदाच्या सुखाच्या टप्प्यावरती प्रत्येक गोष्ट संपते. आमच्या भरतमुनींनी सुद्धा सांगितलं की नाटक शोकांत असू नये, ते सुखांतच असावं. हो हो, त्या नाटकामध्ये कारुण्याचा उत्कर्ष बिंदू गाठला गेलाच पाहिजे, कारण करुण एव रस हा, करुण हा खूप मोठा रस आहे आणि तो खूप ताकदीचा रस आहे. त्यामुळे कारुण्याचा उत्कर्ष बिंदू त्या नाटकामध्ये गाठला गेलाच पाहिजे. पण शेवट करताना मात्र नाटक हे आशावादानीच संपलं पाहिजे, ते सुखांत असलं पाहिजे असं भरतमुनींनी सांगितलं. कारण जाताना माणसानं नेहमी आशा घेऊनच जावी. आणि मला असं वाटतं की श्रावण महिना हा अशा रीतीनं या वेगवेगळ्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय इथे मांडण्याचा मी प्रयत्न केला. मला पूर्ण कल्पना आहे, श्रावण हे खूप मोठा विषय आहे. पूर्वीच्या काळी श्रावणाला नभस म्हटलं जायचं. नभस. आत्ताच्या काळात नभसचा अर्थ होतो आकाश. आकाशाला स्पर्श करणं सोपं आहे का? नाही ना. तसंच श्रावणाला स्पर्श करणं सुद्धा सोपं नाही. मी छोटासा प्रयत्न केलाय, पण ह्या सगळ्या विचार आपल्या समोर मांडणं ही माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट होती. शेवट करताना जसं मी म्हटलं की आपली भारतीय संस्कृती, आमचे भरतमुनी जसं म्हणतात की शेवट
हा सुखांत असला पाहिजे. आपण श्रावणाविषयी बोलतो त्यामुळे सुखच आहे, आनंदच आहे, पण तरीही शेवट मात्र एका सुंदर कवितेनं करूया. ही कविता क्रमिक पुस्तकामध्ये आहे. ही कविता क्रमिक पुस्तकामध्ये आहे जेव्हा मला कळलं आणि जेव्हा मी ती कविता वाचली तेव्हा मला इतका आनंद झाला. आपल्यालाही तो आनंद होईल, कारण अशा मराठीच्या क्रमिक पुस्तकामध्ये इतक्या सुंदर कविता असतील तर पुढची काही हजारो वर्ष मराठी भाषेला भीती बाळगण्याचं कारण नाही. कविताशी असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो, कलावंत हा साजिरा काय त्याची कला देतो, जागोजागी चित्रांचीच त्याने मांडली पंगत, नाचे दरी डोंगरात जिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पन्हाळीचं गाणं बोलतो झाडांशी, वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या, वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या, झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला, पोरांमध्ये खेळायाला होतो श्रावण खेळगा, काय विशेषण आहे, पोरांमध्ये खेळायाला होतो श्रावण खेळगा, दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा, पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, होडी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो, इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंग रंगुल्या फुलांची नक्षी रानात गोंदतो, रंग रंगुल्या फुलांची नक्षी रानात गोंदतो, असा हा श्रावण, हा इंद्रधनुचा बांध आहे. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये इंद्रधनुनी ही कमान उभारलेली आहे, म्हणून मी तुम्हाला भेटू शकले, तुम्ही मला भेटू शकलात, आणि माझ्या मनातले हे जे विचार तरंग आहेत ते आपल्या समोर मी मांडले. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते, आभार मानते, आणि त्याचबरोबर इंद्रधनुचे सुद्धा मनापासून आभार मानते की अशा वेगवेगळ्या संकल्पना त्यांच्या समोर त्यांच्या मनात येतात आणि त्याच्यावरती काम करण्याची संधी मला त्यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते, आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते. पण हा पूर्णविराम नक्कीच नाही, कारण प्रत्येकाच्या मनातला श्रावण वेगळा आहे. मी आता फक्त माझ्या मनातला श्रावण मांडला, तुम्ही तुमच्या मनातला श्रावण समोर चितारणार आहातच. याच शब्दांनी विरमते, थांबते. धन्यवाद.